കഴിഞ്ഞ 2 ദിവസങ്ങളായി നിങ്ങളുടെ തന്നെ ലാംഗ്വേജിൽ നിങ്ങളുടെ വചനം ശ്രദ്ധിച്ച് സന്തോഷിക്കുകയായിരുന്നു. 2-3 दिनों में आप लोग आप ही के भाषा में प्रभु का दास आपको वचन पाठ कर आप लोग वचन सुन के बहुत आनंद में है। ഇന്ന് നമ്മൾ ലാംഗ്വേജ് മാറിയാണെങ്കിലും വചനം അത് തന്നെയാണ്. आज वचन आज हमारा भाषा भले ही बदल गया रहेगा परंतु आत्मा वही है और वचन वही है। നമ്മൾ വചനത്തിലൂടെയാണ് ദൈവത്തിന്റെ സ്വഭാവവും ദൈവത്തിന്റെ പ്രകൃതിയും മനസ്സിലാക്കി നമ്മൾ ആ രൂപത്തോട് അനുഭവപ്പെടുന്നത്. हम लोग वचन के द्वारा है प्रभु के उनका स्वभावों को उनके गुणों को उनका प्रकृतियों को जानते हैं और जैसा जैसा जानते हैं हम उनके रूप में अनुरूप होते हैं। നമ്മൾ ഇന്ന് സമാധാനത്തിന്റെ ദൈവം എന്ന വിഷയമാണ് ചിന്തിക്കുന്നത്. आज हमारा विषय है शांति का परमेश्वर। ദൈവത്തിന്റെ സമാധാനം എന്ന നിലയിൽ നമ്മൾ വചനത്തിൽ കാണുന്നുണ്ട്. परमेश्वर का शांति करके हम वचन में देखते हैं ദൈവത്തിന്റെ സമാധാനം, परमेश्वर का शांति। എന്നാൽ ഇവിടെ നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത് സമാധാനത്തിന്റെ ദൈവം. परंतु यहाँ पर हम देखने वाले हैं शांति का परमेश्वर। നമ്മള് 1 കൊരിന്ത്യർ 14 അധ്യായം അതിന്റെ 32 വാക്യത്തിലാണ് അത് വായിക്കുന്നത്. पहला कुरिन्दी 12 का 32 में जब हम पढ़ते हैं കൃപാവരങ്ങളുടെ പ്രയോഗം എങ്ങനെ നടക്കണം എന്നുള്ളതിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ അദ്ദേഹം 14 का 32 सॉरी 14 का 14-32 और भविष्यवक्ताओं की हाँ यस हिंदी में यस हाँ वही 33 पढ़ना हिंदी में। क्योंकि परमेश्वर गड़बड़ी का नहीं परंतु शांति का परमेश्वर है। ഓക്കെ ദൈവം കലക്കത്തിന്റെ ദൈവമല്ല. हमारा परमेश्वर गड़बड़ी का परमेश्वर नहीं है। അപ്പോൾ അവിടെ കൊരിന്ത സഭയിൽ കൃപാവരങ്ങൾ പ്രയോഗിക്കുന്നതിനുള്ള ബന്ധത്തിൽ ഒരു കലക്കം ഉണ്ടായതിനുള്ള ബന്ധത്തിലാണ് അത് ഓർഡറിൽ കൊണ്ടുവരാൻ വേണ്ടി അദ്ദേഹം ഈ സന്ദേശം കൊടുക്കുന്നത്. तो क्या हुआ कि कुरिन्दी मंडली में आत्मिक वरदानों के विषय में आत्मिक दानों के विषय में जब वहां पर गड़बड़ी हुआ यानी कि जो क्रमांक पौलुस ने जिस उद्देश्य से उनको दिया था उस क्रमांक में जब गड़बड़ी होने लगी तो उसमें सुधार लाने के लिए सही क्रमांक में लाने के लिए पौलुस ये अध्याय उनको लिखकर दे रहा है। ദൈവം സമാധാനത്തിന്റെ ദൈവമാണ്. हमारा परमेश्वर जो है वो शांति का परमेश्वर है, സമാധാന പ്രിയനാണ്. मतलब वो शांति को चाहता है। അപ്പം ദൈവം ഇസ്രായേലിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ തന്റെ സമാധാനം അവരിൽ എപ്പോഴും കാണുവാൻ ആഗ്രഹിച്ചു. और इसराइल के रिश्ते में देखा जाए तो परमेश्वर हमेशा अपना शांति इसराइल में बने रहे करके ये परमेश्वर चाहता था। ദൈവം ഇസ്രായേലിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ ദൈവവചനത്തിലൂടെ ഒരു രാജാവ് ഇല്ലാതെ തന്നെ സമാധാന അന്തരീക്ഷം കൊണ്ടുവരാനാണ് ദൈവം ആഗ്രഹിച്ചത്. और परमेश्वर शुरुआती से इसराइल के भूमि में और इसराइल के लोगों में ये चाहता था कि भले उनके पास एक राजा ना हो बिना राजा के अवस्थे में ही इसराइली लोग शांति पूर्वक जिए। അവർക്ക് കൊടുത്തിരിക്കുന്ന പ്രമാണങ്ങള്, उनको जो वाणी और प्रमाण दिया था പ്രവാചകന്മാർ, भविष्यवक्ताओं को, പുരോഹിതന്മാർ, याजक लोगों को, അത് ക്രമത്തിൽ വരുമ്പോൾ ഒരു സ്റ്റേറ്റ് സമാധാനപരമായി ജീവിക്കാനുള്ള ദൈവത്തിന്റെ നേരിട്ടുള്ള ഭരണമായിരുന്നു ദൈവം ഇസ്രായേലിന് ആഗ്രഹിച്ചത്. तो ये सब बातें जो वाणी दी थी, आज्ञाएं दिया था और जो वाचा बांधे थे और उनको भविष्यवक्ता दिया था, याजक लोग दिए थे, ये सब मिलकर जब एक क्रमांक में आ जाएगा, एक संयम वहां पर आएगा तो अपने आप ही वो पूरा देश जो नगर है, जो इजराइल का वो देश है, एक प्रभु का शांति से भरा हुआ नगर बन जाता था। ആരാണ് ഭരിക്കുന്നത്? സമാധാനത്തിന്റെ ദൈവമാണ്. और वहां पर पूरा रीति से हुकूमत राज्य कौन वहां पर कर रहा है? शांति का परमेश्वर स्वयं कर रहा है। പക്ഷേ ജനത്തിന് ദൈവത്തിന് സമാധാനം വേണ്ട. परंतु लोगों को परमेश्वर का शांति नहीं चाहिए। ഞങ്ങൾക്ക് ജാതികൾക്കുള്ളതുപോലെ ഒരു രാജാവിനെ വേണം. जैसा अन्य जातियों में राजा उनके ऊपर हुकूमत करता है वैसा हमें भी एक राजा चाहिए जो हमारे ऊपर हुक्म करे। ദൈവത്തിന്റെ വഴി അറിയാവുന്ന ശമൂവേൽ രാത്രി മുഴുവനും നിലത്ത് കിടന്ന് കരഞ്ഞു. जब जो परमेश्वर का सच्चा रास्ता जानने वाला शमूएल लोगों का ये मान सुना तो रात भर वो रोने लगा। നീ എന്തിനാണ് കരയുന്നത്? കർത്താവ് ചോദിക്കുക. प्रभु शमूएल से कहता है अरे तू रो क्यों रहा है? അവരെന്നെ ഉപേക്ഷിച്ചു. क्योंकि उन लोगों ने तो मुझे ठुकराया है ना। എന്നെ ഉപേക്ഷിച്ചു. അവർക്ക് സമാധാനം വേണ്ട. उन लोगों को शांति नहीं चाहिए। അവർക്ക് വേണ്ടി സമാധാനം ലോക രീതിയിലുള്ള സമാധാനം വേണം. उन लोग तो संसार जिस रीति से शांति बनाकर चैन बनाकर जीते हैं वैसा उन लोग चाह रहे हैं। അതുപോലെ സഭയോടുള്ള ബന്ധത്തിലും परंतु इसी रीति से मंडली के विषय में भी ഒരു പാപിയോടുള്ള ദൈവത്തിന്റെ നിയമം സമാധാനമാണ്. जो एक पापी के विषय में परमेश्वर जब एक वाचा का करार में प्रवेश करते समय में उसका पूर्ण फल क्या है कि वो पापी आगे चलकर शांति से जिए परमेश्वर की उपस्थिति में। ദൈവം ഒരാളെ കണ്ടുമുട്ടിയാൽ ആ വ്യക്തിയുമായി ഉടമ്പടി ചെയ്ത് സമാധാനത്തിൽ പോകാൻ ഒരു കരാറിൽ ഒപ്പുവെക്കുക. परमेश्वर जब एक पापी के साथ मुठभेड़ करते समय में वो पापी जब परमेश्वर के आमने सामने आता है और वो रिश्ता जब परमेश्वर से बनाएगा तो परमेश्वर क्या करेगा? एक करार लेकर आकर उससे वाचा बांधकर अभी से तू व्यक्ति शांति के साथ जीना करके इस रिश्ते में परमेश्वर चाहता है कि वो पापी मनुष्य आगे से जिए।
സഭ എന്ന അല്ലെങ്കിൽ ഇസ്രായേൽ സഭ എന്ന ഒരു ഭരണ സംവിധാനം ഉണ്ടാകുന്നതിന് മുൻപ് തന്നെ ഏതെങ്കിലും ഒരു വ്യക്തിയെ ദൈവം നോഹയെ കണ്ടു, ഉടനെ ഒരു ഉടമ്പടിയിലൂടെ സമാധാനത്തിലേക്ക് പ്രവേശിച്ചു. हम जानते हैं कि इस्राएल देश को प्रभु चुनने से पहले, उसके पहले व्यक्तिगत रीति से परमेश्वर लोगों से कार्य करता था, परंतु जो भी व्यक्ति परमेश्वर के साथ रिश्ते में आते समय, उदाहरण के लिए नोआह हो, अब्राहम, सबसे पहला प्रभु क्या करता था? एक वाचा बांधता था, फिर उनके साथ आगे का रिश्ते में चलते थे. അബ്രഹാമിനെ കണ്ടുമുട്ടി, अब्राहम के साथ प्रभु मिला, ഒരു ഉടമ്പടി ചെയ്തു. प्रभु तुरंत एक वाचा बांधा. ഇങ്ങനെ നിരന്തരം ഏതൊരു വ്യക്തിയെ കണ്ടുമുട്ടിയോ അവരുമായി സമാധാനത്തിന്റെ ഉടമ്പടി ചെയ്യുന്നവരാണ് ദൈവം. इस रीति से जैसे भी प्रभु व्यक्तियों से जब मिलते समय में तुरंत उनके साथ क्या करता था? एक शांति का वाचा बांधता था, जिसकी वजह से वो व्यक्ति आगे चलकर शांति के साथ वो जिए. നമ്മൾ ചിന്തിക്കുക, എന്നോട് ദൈവം ഒരു ഉടമ്പടി ചെയ്തിട്ടില്ലല്ലോ. तो हम सोच ये वाक्य पढ़कर हम लोग सोचने लगते, प्रभु ने तो मेरे साथ तो कोई शांति का करार बांधा नहीं ना, ഞാൻ അവന് ശബ്ദം കേട്ടിട്ടില്ല, मैंने तो कभी उनका आवाज सुना नहीं, ദൈവം എന്നോട് ഉടമ്പടി ചെയ്യാൻ പറഞ്ഞിട്ടില്ല. प्रभु ने मेरे साथ कोई भी वाचा बांधने के लिए बात नहीं किया. പിന്നെന്താണ് ഈ ദൈവദാസൻ പറയുന്നത്? फिर क्यों प्रभु का दास ऐसा बोल रहा है? നാം ആരാധിക്കാൻ വരുമ്പോൾ നാം പങ്കെടുക്കുന്ന കർത്തൃമേശയിലെ അപ്പവും വീഞ്ഞും എന്താണ്? प्रियो, हम लोग जब एकत्र होते समय में, हफ्ते का पहले दिन प्रभु मेज की उपस्थिति में आते समय में, वो प्रभु मेज क्या दिखलाता है? കർത്തൃമേശ എന്താണ്? ഉടമ്പടിയാണ്. वो प्रभु मेज क्या है? वो एक वाचा है जो प्रभु ने हमसे बांधा था ना. നാമും ദൈവവുമായുള്ള ഒരു ഉടമ്പടിയിൽ കർത്താവ് പങ്കുവെച്ച് രക്തം കൊടുത്ത് മാംസം തന്ന് നമ്മളുമായ ഒരു കരാറിൽ ബന്ധപ്പെട്ടിരിക്കുകയാണ്. मैं परमेश्वर के साथ, या प्रभु का खुद कुछ लोग प्रभु के साथ सदा एक वाचा के संबंध में बने रहने के लिए प्रभु ने अपना देह और लहू बहाकर उस मनुष्य जात को बचाकर एक ऐसा समूह बनाया ताकि वो लोग हमेशा परमेश्वर के साथ बने रहकर उन्हीं के अवस्था में बने, उनके साथ रिश्ते में जिए. ദൈവത്തിന് രണ്ട് തരത്തിലുള്ള ഉടമ്പടി ഉണ്ട്. दो प्रकार का वाचा को हम देखते हैं परमेश्वर जो मनुष्य के साथ करता है. അവൻ നമ്മുടെ സൃഷ്ടികർത്താവാണ്. एक तो हम जानते हैं कि वो सृष्टि करता है, എന്നാൽ ദൈവത്തിന്റെ സൃഷ്ടികൾ ആരും ദൈവത്തിന്റെ സമാധാനത്തിലല്ല ആയിരിക്കുന്നത്. परंतु भले एक सृष्टिकर्ता की रीति से परमेश्वर वो अपने सृष्टियों के ऊपर हुकूमत करते समय में उन लोग कोई भी शांति का अनुभव में नहीं, करार में नहीं प्रवेश करता. ഇന്ന് ലോകത്തിൽ 700 കോടി ജനങ്ങളുണ്ട്. आज पूरा दुनिया में 700 करोड़ से भी ज्यादा लोग हैं. അവരെല്ലാം ദൈവത്തിന്റെ സൃഷ്ടിയാണ്. ये लोग सब कौन है? परमेश्वर के सृष्टि है. ദൈവത്തിന്റെ സൃഷ്ടികൾ എന്ന രീതിയിൽ ദൈവത്തിന് ഒരു ഉത്തരവാദിത്വമുണ്ട്. और क्योंकि ये लोग सब परमेश्वर की सृष्टि होने की वजह से परमेश्वर उनके ऊपर अपना जिम्मेदारी लोगों के ऊपर रखता है. എന്നാൽ അതിനു മുകളിലായിട്ട് परंतु उससे भी ऊपर की बात है, നമ്മള് യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 43 അധ്യായം അതിന്റെ 1-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ Isaiah 43 का 1 में हम पढ़ते हैं, हे इस्राएल तेरा रचने वाला और हे याकूब तेरा सृजनहार यहोवा अब यो कहता है मत डर, क्योंकि मैंने तुझे छुड़ा लिया है, मैंने तुझे नाम लेकर बुलाया है, तू मेरा ही है. നോക്കുക, ഞാൻ നിന്നെ വീണ്ടെടുത്തിരിക്കുന്നത്, ഞാൻ സൃഷ്ടിച്ചവനാണ്. तो पहला वापस शुरुआत में क्या करता है? मैं तेरा सृष्टि करता हूँ, ഞാൻ നിന്നെ സൃഷ്ടിച്ചവനാണ്. मैं तेरा सृष्टि करता हूँ. അപ്പോൾ നീ ഭയപ്പെട്ടിരിക്കുക, तो भी वो लोग कौन है? डरे हुए दशा में है, സമാധാനമില്ല. क्योंकि शांति नहीं है. എന്നാൽ ദൈവം വീണ്ടെടുപ്പിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ വന്നു. परंतु जब छुटकारा का विषय में जब आते समय में അവർ പറയാണ്, तभी प्रभु क्या कहता है? ഭയപ്പെടേണ്ട. मत डर, എന്താണ്? मैं तुझे छुड़ाया हूँ. അപ്പൊ വീണ്ടെടുപ്പ് എന്താണ്? तो मतलब छुटकारा क्या है? ഭയം മാറി. उनके अंदर से डर हटकर, അല്ലെങ്കിൽ സമാധാനത്തിന് ഓപ്പോസിറ്റ് എന്താണ്? यानी कि जो शांति का विरुद्ध है डर, അസമാധാനം, जो अशांति का अवस्था. നമുക്ക് ഭയം ഉളവാകുക. हम यहाँ और अशांति में रहते समय में हम लोग डरते हुए भय में जीते हैं. അപ്പോൾ ദൈവം എങ്ങനെയുള്ളവനാണ്? परंतु परमेश्वर कौन है? എപ്പോഴും സമാധാനമുള്ളവൻ. वो हमेशा शांति में रहने वाला परमेश्वर നമ്മുടെ है. കർത്താവായ യേശുക്രിസ്തു സാലേം രാജാവ്, അവനെ സമാധാനത്തിന്റെ പ്രഭുവാണ്. हमारा प्रभु यीशु मसीह के विषय में कहता है कि वो शालेम का राजा है, मतलब शांति का प्रभु. അപ്പോൾ ദൈവത്തിന്റെ സമാധാനം വീണ്ടെടുപ്പിലൂടെ ഒരു വ്യക്തിക്ക് കൊടുത്ത് तो प्रभु का शांति उसका छुटकारे का कार्य के द्वारा वो व्यक्ति को देकर ദൈവം അവനുമായി ഒരു സന്തോഷത്തിലേക്കും സമാധാനത്തിലേക്കും പോകുമ്പോൾ उसके बाद वही व्यक्ति के साथ परमेश्वर खुद एक शांति और प्रेम का रिश्ते में जब उसके साथ आगे बढ़ते रहता है. ദൈവത്തിന്റെ സമാധാനം ഒരാളുടെ ഹൃദയത്തിലുള്ളപ്പോൾ परमेश्वर का शांति जब एक व्यक्ति का हृदय में बना रहते समय में ദൈവത്തിന് മഹത്വം കിട്ടുകയാണ്. കാര്യം എന്താണ്? അവൻ അനുഭവിക്കുന്ന സമാധാനം ദൈവത്തിന്റെ സമാധാനമാണ്. तो तुरंत जैसे ही वो परमेश्वर का ये शांति अनुभव करते समय में, क्योंकि
क्योंकि वो व्यक्ति शांति अनुभव करते समय में उसी समय में परमेश्वर को महिमा मिलते रहता है। क्योंकि परमेश्वर जो शांति, वो व्यक्ति जो एक समय में पापी था, अशांत अवस्था में था, उसको अभी शांति मिला है। वो किसने दिया हुआ है? वो स्वर्ग से आया हुआ परमेश्वर ने दिया हुआ शांति है। ऐसा जो कोई भी परमेश्वर का शांति अनुभव करेगा, उसी समय में परमेश्वर उस शांति का महिमा लेगा। ഒരു പാപിക്ക് സമാധാനം കിട്ടുമ്പോൾ एक पापी को जब शांति मिलता है, समाधान में चलता है, രണ്ട് പ്രധാന കാര്യങ്ങളുണ്ട്. दो बातें हम देखते हैं। ദൈവത്തിന്റെ സമാധാനം അവൻ അനുഭവിക്കുന്നതിൽ ദൈവത്തിന് സന്തോഷമാണ്. परमेश्वर का शांति जब एक पापी अनुभव करता है तो वो पापी का अनुभव परमेश्वर को क्या देता है? खुशी मिलता है। കാരണം ദൈവത്തിന് അതാണ് മഹത്വം. क्योंकि उससे परमेश्वर को महिमा मिला, क्योंकि पापी के पास जो कुछ नहीं था, अभी परमेश्वर का कुछ है उसके पास। ഈ സമാധാനം അനുഭവിക്കുന്ന വ്യക്തിക്ക് എന്താണ്? और उसी समय में वो व्यक्ति जिसके पास कुछ भी नहीं था, अब वो क्या अनुभव कर रहा है? അത് ദൈവത്തിന്റെ അനുഗ്രഹമാണ്. और वो जब परमेश्वर का शांति अनुभव करते समय में वो व्यक्ति के लिए क्या है? परमेश्वर का अनुग्रह है। അപ്പൊ ഏതൊരു അനുഗ്രഹവും നമ്മള് എപ്പോഴും അനുഗ്രഹം 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 എന്ന് പറയുന്നവരാണ്. हम लोग हमेशा अनुग्रह आशीष ऐसा बोलने वाले लोग हैं ना। എങ്ങനെയെങ്കിലും അനുഗ്രഹം പ്രാപിക്കണം. कैसा भी करके थोड़ा आशीष पाले, अनुग्रह पाले करके हम लोग बोलते हैं। ദൈവം അനുഗ്രഹിക്കുന്നവനാണ്. परमेश्वर वो है जो हमेशा आशीष करते रहता है। പക്ഷേ ദൈവത്തിന്റെ അനുഗ്രഹത്തിന് പ്രധാനമായ ഒരു പ്രധാന പങ്ക്, परंतु जब एक लोग प्रभु के प्रजा जब आशीष अनुभव करने के विषय में या आशीष देते समय में उसमें एक बात हमें समझना है। ദൈവത്തിന് മഹത്വം കിട്ടും. तो वो आशीष अनुभव करने वाले लोगों जब आशीष उंडेलते समय में जब वो आशीष अनुभव कर रहे हैं, परमेश्वर को तुरंत क्या मिलना चाहिए? सच्चा आशीष में महिमा मिलना चाहिए। അനുഭവിക്കുന്ന വ്യക്തി അനുഗ്രഹം വരും. और अनुभव करने वाला व्यक्ति के जीवन में वो आशीष का खुशी मिलता है। അപ്പോൾ നമ്മുടെ എല്ലാ അനുഗ്രഹവും तो मतलब हमें मिलने वाला जो भी आशीष है, ദൈവത്തിൽ നിന്ന് വരണമെന്നില്ല. जरूरी नहीं है कि परमेश्वर से ही आ रहा है। ദൈവത്തിന് അപമാനം വരുന്ന രീതിയിലുള്ള അനുഗ്രഹങ്ങൾ പ്രാപിക്കാനാണ് ഇസ്രായേലിനെ പോലെ പലപ്പോഴും നമ്മൾ ആയിപ്പോകുന്നത്. जैसा इजरायली लोगों ने एक ऐसा आशीष को चाहा, जैसा संसार के लोग राजा है बोलकर वो लोग संसारिक रीति से आशीष पाने के लिए गए, उसी रीति से हम लोग भी ऐसा आशीष के पीछे जाते हैं जिसके पीछे परमेश्वर को अपमान हो, परमेश्वर को लज्जित होना पड़े, ऐसा बातें हम लोग खोजते हैं। ഞാൻ സമാധാനം അനുഭവിക്കുന്നെങ്കിൽ मैं अगर शांति अनुभव कर रहा हूं तो ഉടനെ അത് ദൈവത്തിന്റെ മഹത്വമാണ്. तो तुरंत वो परमेश्वर को महिमा मिलता है। എല്ലാ അനുഗ്രഹവും ദൈവത്തിന്റെ മഹത്വവുമായി ബന്ധപ്പെട്ടിരിക്കുന്നു. सभी आशीषें परमेश्वर को महिमा के संबंध से जुड़ा हुआ बातें हैं। ഇതാണ് ദൈവം ഒരു കരാറിൽ ഏർപ്പെടുന്നത്. इसके लिए प्रभु एक वाचा बांधते समय में वो लोगों के साथ करार में प्रवेश करता है। അനാഥരായ നമുക്ക്, हम जो अनाथ थे, നഷ്ടപ്പെട്ടു പോയ നമ്മൾ, हम लोग जो खोए हुए लोग थे, നരകത്തിന് മാത്രം യോഗ്യരായ നമ്മൾ, हम लोग जो सिर्फ नरक के लिए ही योग्य थे, സമാധാനത്തിലേക്ക് കൊണ്ടുവരുമ്പോൾ जब वो ऐसा लोगों को परमेश्वर जब शांति में लाता है, ദൈവത്തിന്റെ മഹത്വം तब परमेश्वर का महिमा है। അത് സ്ഥാപിക്കാനാണ് കർത്താവ് ശരീരം ധരിച്ച് ഭൂമിയിലേക്ക് വന്നത്. ये बात को स्थापना करने के लिए यीशु ने क्या किया? देह रूप लेकर आकर परमेश्वर को महिमा मिल सके, ये कार्य करने के लिए वो देह रूपी होकर आया। കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ച് നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ प्रभु यीशु मसीह के विषय में हम पढ़ते हैं, ദൈവത്തിന് മഹത്വം കിട്ടുന്നതാണ് അവൻ എല്ലാ അനുഗ്രഹത്തിലും അവന്റെ കരം പ്രവർത്തിച്ചത്. यीशु के बातों के बारे में हम पढ़ते समय में हम क्या देखते हैं? यीशु मसीह ने जो भी कार्य किया उसके पीछे एक ही उद्देश्य था, किसी भी रीति से मैं पिता को महिमा करूं। കർത്താവിന്റെ ലക്ഷ്യം എന്താണ്? यीशु मसीह का लक्ष्य क्या था? ദൈവത്തിന് മഹത്വം, पिता को महिमा मिले നമുക്ക് അനുഗ്രഹം. और उसका आशीष शांति हमको मिले। അതിന്റെ ഉടമ്പടിയിലാണ് യേശു ക്രിസ്തു നിൽക്കുന്നത്. उसका करार के लिए, उसका वाचा के लिए यीशु परमेश्वर और मनुष्य के मध्य में खड़ा है। അവൻ മധ്യസ്ഥനാണ്, वो मध्यस्थ है, മഹാപുരോഹിതനാണ്. महायाजक है, അവൻ ചെയ്യുന്ന ജോലി എന്താണ്? और वो करने वाला सेवा क्या है? അവൻ ജനത്തെ അനുഗ്രഹിക്കുന്നവരാണ്. वो लोग हम जानते हैं कि महायाजक हमेशा अपना प्रजा को आशीष करता है। പക്ഷേ അത് ഉടനെ ആർക്കാ എന്തായിരിക്കണം? परंतु अगर महायाजक अगर आशीष करते समय में वो लोगों को आशीष है तो परमेश्वर को क्या है? महिमा है। നമ്മള് എബ്രായ ലേഖനം 7:7 വായിക്കുന്നത്, ഉയർന്നവൻ താണവനെ അനുഗ്രഹിക്കണം. इब्रानियों 7:7 में पढ़ते समय में हम पढ़ते हैं कि जो बड़ा है छोटे को आशीष करता है। ഇത് മാറ്റമില്ലാത്ത കാര്യമാണ്. पढ़ना इसमें संदेह नहीं, छोटा बड़े से आशीष तो देखो इसमें यह संदेह की बात नहीं, मतलब ये बदल नहीं सकता, इसमें संदेह नहीं कर सकता, हमेशा बड़ा ही छोटे को आशीष करता है। സ്വർഗത്തിലെ സകല ആത്മീയ അനുഗ്രഹങ്ങളാലും तो हम लोग एफएसओ 1:3 में क्या पढ़ते हैं कि स्वर्ग का सब प्रकार के आत्मिक आशीषों से ക്രിസ്തുയേശുവിൽ मसीह यीशु में നമ്മൾ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവരാണ്. हम लोग आशीषित लोग हैं। അത് ദൈവത്തിന് മഹത്വമുണ്ടോ? ये वाक्य में परमेश्वर का महिमा है क्या? നമ്മുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിന്റെ ദൈവമായവൻ ആരാണ്? വാഴ്ത്തപ്പെട്ടവൻ, വാഴ്ത്തപ്പെട്ടവൻ. पढ़ना वो वाक्य
एफएससी 1:3। हमारे प्रभु यीशु मसीह के परमेश्वर हाँ। और पिता का धन्यवाद। देखो क्यों धन्यवाद हो, देखो तो वहां पर तो हर एक लोगों को स्वर्ग का सभी प्रकार का आशीष मिलते समय में पौलुस क्या बोल रहा है, हमारे यीशु मसीह का पिता का धन्यवाद हो, यानी कि उनका महिमा हो, उनका आराधना हो, उनका स्तुति हो। क्यों? क्योंकि हमको स्वर्ग का सब प्रकार का आत्मिक आशीष मिला है। तो ये आशीष परमेश्वर को महिमा देता है। അങ്ങനെ ഇസ്രായേൽ ദൈവത്തിന്റെ ഉടമ്പടിയിൽ നിന്ന് മാറിപ്പോയി. इसलिए जब इजराइल लोग परमेश्वर का उस वाचा का करार से जब अलग हो गया, ലോകപ്രകാരമുള്ള ഒരു സമാധാനത്തിലേക്ക് വഴുതി വീണു. और संसार का रीति से, संसारिक रीति का आशीष पाने के लिए, शांति पाने के लिए परमेश्वर के रास्ते से गिर गए। അവരെ നമ്മള് വായിക്കുന്നുണ്ട് യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം അതിന്റെ 28ാം അധ്യായത്തിൽ Isaiah 28 में ഇനി അവര് സമാധാന ഉടമ്പടി ചെയ്യാൻ പോകുന്ന ആരുമായിട്ടാണ്? अभी वो लोग किसके साथ अभी शांति का करार बांधने जाने वाले हैं? നമ്മളതിന്റെ 15ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്. 28 का 15। तुमने कहा है हमने मृत्यु से वाचा बांधी और अधोलोक से प्रतिज्ञा कराई है। हाँ। इस कारण विपत्ति जब बाढ़ के समान बढ़ आए तब हमारे पास न आएगी, क्योंकि हमने झूठ की शरण ली और मिथ्या की आड़ में छिपे हुए हैं। നോക്കാം, സത്യദൈവത്തെ വിട്ട് മരണവുമായി ഉടമ്പടി ചെയ്ത് മരണവുമായി സമാധാനത്തിൽ പോകാൻ ഫോഷ്കനെ വിശ്വസിക്കുന്ന ഒരു ജനമായിട്ട് ഇസ്രായേൽ മാറിപ്പോയി. इजराइल का अवस्था क्या हो गया? सत्य और जीवित परमेश्वर से वो लोग हटकर मृत्यु के साथ वाचा बांधकर अधोलोकों की बातें सुनकर झूठे बातों में वो लोग चले, आशा रखकर चले गए। അതുകൊണ്ട് ദൈവം എന്ത് ചെയ്യും? इसके लिए अभी परमेश्वर क्या करेगा? അവരെ പൂർണ്ണമായി നശിപ്പിച്ച് കളയും. उनको संपूर्ण रीति से नाश करेगा। എന്നിട്ട് അതിന്റെ അടുത്ത വാക്യം വായിക്കുന്നത്, अगला वाक्य 16 में पढ़ते हैं, ഇതാ ഞാൻ സിയോനിൽ ഒരു കല്ലിടുന്നു. देखो मैं सियोन पर एक पत्थर रखूंगा। കർത്താവായ യേശുവിനെക്കുറിച്ചുള്ള പ്രവചനമാണ്. वो यीशु मसीह के विषय में भविष्यवाणी है। അവിടെ ക്രിസ്തുവിൽ കൂടെ സമാധാനം യഥാസ്ഥാനപ്പെടുത്തുവാനായിട്ട്, यानी कि क्या अभी जो शांति जो लाने वाला है वो यीशु इस मसीहा के द्वारा ही आएगा, जो परमेश्वर के नाम से आता है। ഇത് നമ്മൾ ഓരോരുത്തരും യേശുവിനെ രക്ഷിതാവായി സ്വീകരിക്കുമ്പോൾ इसके लिए जब हम लोग आज व्यक्तिगत रीति से एक एक व्यक्ति जब इसी यीशु को तू मेरा प्रभु और मसीहा करके मानकर, നമ്മള് ഫോഷ്കനെ വിട്ടിട്ട്, हम लोग झूठ से दूर होकर, ലോകത്തെ വിട്ടിട്ട് संसार को छोड़कर നമ്മൾ യേശു ക്രിസ്തുവുമായുള്ള സമാധാന ഉടമ്പടിയിൽ നമ്മൾ ഒപ്പുവെക്കുക. हम लोग यीशु मसीह जो शांति का करता है उसके साथ एक शांति का करार हम बांध रहे हैं। അവനിൽ വിശ്വസിക്കുന്നവൻ ഓടിപ്പോകത്തില്ല. उसे जो उस पर विश्वास करेगा वो भागेगा नहीं। സമാധാനത്തിന് വേണ്ടി വേറെ എങ്ങും പോകണ്ട. मतलब क्या कि उसको अभी शांति के लिए उधर इधर भटकने का जरूरत नहीं है, क्योंकि शांति का कर्ता स्वयं उसके साथ है। കാരണം നിന്നെ സമാധാനത്തിനായി ഞാൻ വീണ്ടെടുത്തിരിക്കുന്നു. क्योंकि तुम लोगों को शांति के लिए मैंने तुझे छुड़ाया है। ഇനി ഇസ്രായേലിനെ ദൈവം യഥാസ്ഥാനമാക്കും. जब अभी एक दिन प्रभु इजराइल को वापस पुनर्स्थापित करेगा, 1000 വർഷത്തെ ഭരണത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ ഇസ്രായേൽ യേശുവിനെ നോക്കും. क्योंकि हम जानते हैं कि 1000 वर्ष का राज्य का अधिकार के विषय में हम देखते समय में इजरायली लोग वापस अपना प्रभु की ओर देख मुड़ेंगे। അവരുടെ ശാപം മാറി അനുഗ്രഹത്തിന്റേതായ ഒരു ഉടമ്പടിയിലേക്ക് പ്രവേശിക്കുമ്പോൾ ഇസ്രായേലിന്റെ അവസ്ഥയെ കുറിച്ച് നമ്മൾ ഈ 43 അധ്യായത്തിൽ തന്നെ വായിക്കുന്നു. हम लोग जब इजरायली लोगों का श्राप का दशा हटकर आशीष और शांति में राज्य का अनुभव वो लोग करने के विषय के संबंध में वही Isaiah 43 जो हमने पहला पढ़ा था उसी अध्याय में हम पढ़ते हैं। അതിന്റെ 18 മുതൽ 20 വരെയുള്ള വാക്യങ്ങളിൽ उसका 18 से 20 तक जब हम पढ़ते समय में ഇസ്രായേലിന് വരാൻ പോകുന്ന ആ നന്മയെ കുറിച്ച്, സമാധാന ഉടമ്പടിയിലേക്ക് ക്രിസ്തുവിലേക്ക് വന്നതുകൊണ്ട് ലഭിക്കാൻ പോകുന്ന നന്മയെ കുറിച്ചുള്ള പ്രവചനമാണ്. इजराइल को अभी जो मिलने वाला आशीष, इजराइल को जो मिलने वाला भलाई, जो 1000 साल में वो लोग वापस मसीह के साथ वाचा का करार में प्रवेश करने के बाद उसका भलाई के बारे में 18 का 20 से हम पढ़ते समय में हम देखते हैं। അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നത് പുതിയതായി ഒന്ന്, तो वहां पर कहता है कि एक नया चीज मैं तुमको दूंगा। നിങ്ങൾക്ക് മരുഭൂമിയിൽ ഞാൻ വഴി ഒരുക്കും. 19 में हम पढ़ते हैं कि मतलब क्या कि जंगल में यानी कि रेगिस्तान में मैं तुमको एक रास्ता बना के दूंगा, നിർജ്ജന ദേശത്തെ നദികളും തോടുകളും ഞാൻ ഒഴിവാക്കും. और निर्जीव देश में वहां पर नदियां और बगीचे और पेड़ आएंगे। എന്നിട്ട് എന്ത് ചെയ്യും? और फिर क्या होगा? കാട്ടിലെ മൃഗങ്ങൾ, जो जंगल के जो जंगली जानवर हैं 20 में, അതായത് ഒരു മര്യാദയും ഇല്ലാത്ത കുറുക്കൻ, मतलब जो जिसमें कोई भी रीति का मर्यादा मतलब संयम नहीं है, या जो जंगली है या सही रास्ते से नहीं चलने वाला जो लोमड़ी है, ഒട്ടും ബുദ്ധിയില്ലാത്ത ഒട്ടകപ്പക്ഷി. അയ്യോബിന്റെ പുസ്തകം ഒട്ടകപ്പക്ഷി വായിക്കുന്നത് അതിന് ദൈവം ജ്ഞാനം കൊടുത്തിട്ടില്ല. और शत्रुमुर्ख के बारे में कहते हैं, अय्यूब के पुस्तक में शत्रुमुर्ख के बारे में क्या है, वो मूर्ख पक्षी है, उसको ज्ञान नहीं है। इस प्रकार के जीविया भी ഇതെല്ലാം
महिमा എന്ത് ചെയ്യും? वो लोग क्या करेंगे? ഇസ്രായേലിന് കൊടുത്ത നന്മയിൽ അവരും കൂടെ സന്തോഷിച്ച് ദൈവത്തെ ബഹുമാനിക്കുമെന്ന്. इजराइल को जो आशीष मिलने की वजह से वो आशीष इतना बड़ा है, वो आशीष इतना लाभदायक है कि जंगली जानवर भी वो आशीष का लाभ उठाकर परमेश्वर को वो लोग महिमा करेंगे। ദൈവം ഉടമ്പടി സ്ഥാപിക്കുമ്പോൾ देखो ये कब हो रहा है? जब परमेश्वर शांति का वाचा का करार बांधते समय में। അതാണ് നീതിമാൻ തന്റെ വീട്ടിലെ മൃഗത്തിന്റെ അനുഭവം വരെ അറിയും. इसके लिए हम लोग प्रोवर्ब्स से हम लोग पढ़ते हैं कि एक धर्मी जन का कार्य उसका घर में रहने वाला उसका पशु भी जानेगा कि मेरे घर में एक धर्मी है। എന്ന് പറഞ്ഞാൽ ആ മൃഗത്തിന് സമയത്ത് സമയത്ത് വെള്ളം കൊടുക്കും. क्यों? क्योंकि वो उसका घर का पशु उसको मालूम है मेरा स्वामी एक अच्छा स्वामी है, मुझे समय समय पर पानी देता है। സമാധാനമുണ്ട്. तो वो जंगली जानवर को भी क्या है? शांति है, क्योंकि मेरा अच्छा मालिक मुझे समय समय पर मुझे पालन पोषण कर रहा है। ഈ പ്രപഞ്ചം മുഴുവനും ऐसा है तो ये पूरा ब्रह्मांड ഈ സമാധാന ഉടമ്പടിയിലേക്ക് വരും. वो मतलब क्या होगा जब वो शांति का करार जब बांधने के बाद पूरा ब्रह्मांड पूरा पृथ्वी उसी शांति का अनुभव में वो लोग भी प्रवेश करेंगे। എന്റെ ജനം मेरे लोग എന്റെ സ്തുതിയെ വർണ്ണിക്കും. मेरा स्तुति का वर्णन करेंगे। ഓ, praise the Lord. आमेन। പ്രിയമുള്ളവരെ, ये प्रिय ആരാണ് ഇപ്പോൾ ചെയ്യേണ്ടത്? ये अभी कौन कर रहा है? आमेन। നമ്മളാണ്. अभी हम कर रहे हैं, मंडली कर रहे हैं ये अनुभव में। നമ്മുടെ കാട്ടുമൃഗം എന്തായിരുന്നു? वो जंगली हमारे बीच में जो जंगली जानवर वो कौन है? ഈ ഒട്ടകപ്പക്ഷിയും ഈ കാട്ടുജാതി കുറുക്കനൊക്കെ നമ്മുടെ ജഡമായിരുന്നു. प्रियो ये लोमड़ी ये शतुर्मुर्ग ये जो बातें बताया गया है ये हमारे शारीरिक स्वभाव के बारे में बोल रहा है। നാം ഇനി ജഡപ്രകാരമല്ല, अभी हम लोग शारीरिक स्वभाव के नहीं है, ആത്മാവിനാൽ. अभी हम लोग आत्मा के द्वारा है। ഈ നദി ആത്മാവിനെയാണ് ये കാണിക്കുന്നത്. नदी एक नदी बह रहा है करके हम पढ़ते हैं, वो कौन है? आत्मा का बहाव के बारे में कहा है। നാം അവന്റെ സ്തുതിയെ വർണ്ണിക്കുകയാണ്. और फिर हम लोग उनकी स्तुति का वर्णन करेंगे। നേരായി നടക്കാൻ അറിയാത്ത കുറുക്കന്മാരായ നമ്മള് हम लोग जो लोमड़ी लोग जो सही रास्ते से चलने नहीं आता, നല്ല വഴിയിലേക്ക് വന്നപ്പോൾ जब हमको सीधा रास्ते में लेकर आया तो ദൈവത്തിന് മഹത്വം, परमेश्वर का महिमा हो നമുക്ക് അനുഗ്രഹം. और परमेश्वर का महिमा हो रहा तो मतलब हमें क्या है? आशीष है। എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ് कितना श्रेष्ठ बात है ना प्रियो। ഈ സമാധാന ഉടമ്പടി നിൽക്കുന്ന ये शांति का करार कितना अच्छा है ना। നമ്മൾ അതിൽ തെറ്റിപ്പോയിട്ടുണ്ടോ? क्या हम इसमें से भटकते हैं क्या? ആ പിള്ളേരൊക്കെ പ്രായമായി, अब अभी मेरा बच्चे लोग बड़े हो गए हैं, ഇപ്പൊ അല്പ സാമ്പത്തിക ശേഷിയൊക്കെ ആയി, थोड़ा मेरा घर का जो धन का अवस्था है थोड़ा अच्छा हो गया है, നല്ല വീടായി, घर थोड़ा अच्छा हो गया, സംഗതികളെല്ലാം മാറി. मतलब मेरा अभी परिस्थिति मैं पहला गरीब था कुछ भी नहीं था अभी अच्छा हो गया। ഇപ്പൊ എന്താണ് സമാധാനം? अभी मेरा शांति क्या है? പ്രിയമുള്ളവരെ, मैं इसलिए प्रियो നമ്മൾ മറക്കരുത്. हमें प्रभु को भूलना नहीं। ഞാൻ വരുവോളം, मैं वापस आने तक मेरे याद में ഞാൻ എങ്ങനെ ഉടമ്പടി സ്ഥാപിച്ചു എന്നുള്ളത് നിങ്ങൾ മറക്കരുത്. जिस रीति से मैंने तुम्हारे साथ शांति का करार और वाचा बांधा है उस वाचा को तुम लोग भूलना नहीं। मेरे स्मरण में मुझे भाग लेना। എങ്ങനെങ്കിലും അനുഗ്രഹം പ്രാപിക്കുക എന്നുള്ളതല്ല. मतलब कैसे भी रीति से कोई भी रास्ते से चलकर थोड़ा आशीष पा लेते ऐसा विचार नहीं रखना ദൈവത്തിന് മഹത്വം കിട്ടുന്ന ഏത് അനുഗ്രഹവും പ്രാപിക്കും. प्रियो। लेकिन हमारा आशीष का कारण क्या होना चाहिए? मतलब परमेश्वर को महिमा मिलने का जो भी बातें हैं सिर्फ उसी में ही आशीष पाना है। നമ്മുടെ സങ്കീർത്തനം 84:11 വായിക്കുന്നുണ്ട്. भजन संगीता 84 का 11 में हम पढ़ते हैं, Psalms 84:11 നേരോടെ നടക്കുന്നവർക്ക് ഒരു നന്മയും മുടക്കയില്ല. पढ़ना। क्योंकि यहोवा परमेश्वर सूर्य और ढाल है, यहोवा अनुग्रह करेगा और महिमा देगा, और जो लोग खरी चाल चलते हैं उनसे वह कोई अच्छी वस्तु रख न छोड़ेगा। എന്താണ് നേരോടെ നടക്കുക? तो जो सीधा चलेगा प्रभु उनको अच्छा वस्तु देगा। मतलब सीधा चलना मतलब क्या? അവിടെ ഈ യാഥാർത്ഥ്യമുണ്ട്. वहाँ पर एक सत्य को हम देखते हैं, കൃപയും മഹത്വവും എന്ന് കണ്ടോ? वहाँ पर देखो अनुग्रह और सत्य, ആ, उसका 10 पढ़ना। क्योंकि तेरे अंगों में एक तीर और कहीं हजारों नहीं तीर 80 അല്ലല്ല, 11 കൃപയും മഹത്വവും നൽകുന്നു. सॉरी 80 ദൈവം നമ്മെ കൃപ നൽകുന്നു. प्रियो 85 का 10 पढ़ना। करुणा और सच्चाई आपस में मिल गई। हाँ 85 अध्याय पढ़ना था। करुणा और सत्य जब आपस में मिला, आगे धर्म और मेल ने आपस में चुम्बन हाँ धर्म और मेल यानी कि धर्म और शांति ने आपस में चुम्बन किया। 84:11 അവിടെ നമ്മൾ വായിച്ചതാണ്. കൃപയും മഹത്വം യഹോവ സിസ്റ്റർ ആദ്യം വായിച്ചതാണ്. यहोवा अनुग्रह करेगा और महिमा കൃപയും മഹത്വവും നൽകുന്നു എന്ന് വായിക്കുന്നു. सॉरी 84 का 11 ओके। यहोवा अनुग्रह करेगा ആ, और महिमा देगा। और महिमा देगा। अनुग्रह और महिमा। എവിടെ ആർക്കാണ് അനുഗ്രഹം? तो अनुग्रह किसको मिलेगा? यहोवा अनुग्रह करेगा। वो अनुग्रह किसको मिलने वाला है? നമുക്കാണ്. हमें मिलेगा। ആർക്കാണ് മഹത്വം? महिमा किसको रहेगा? परमेश्वर को। ഇത് തിരിച്ചറിയുന്നതാണ് നേരോടെ നടക്കുക എന്ന് പറയുന്നത്. ये बात को जानना ही है, सीधा सीधा मार्ग में सीधापन में चलना।
നമ്മൾ ചിന്തിക്കും എന്തെങ്കിലും ഒരു ബിസിനസ് ചെയ്ത് हम लोग क्या सोचते हैं, कुछ उधर इधर का धंधा करेंगे, കുറച്ച് പൈസ ഉണ്ടാക്കിയാൽ थोड़ा पैसा कमाएंगे എനിക്കത് അനുഗ്രഹമാണ്. तो मेरे लिए आशीष है। പക്ഷെ ദൈവത്തിന് മഹത്വമായോ? परंतु ऐसा करने से परमेश्वर को महिमा मिलेगा क्या? നേരോട് നടക്കാന്ന് പറഞ്ഞ എന്താണ്? तो सीधा चलना का मतलब क्या है? ഉടമ്പടിയുമായി ബന്ധപ്പെട്ടവരാണ്. एक वाचा के साथ रिश्ता है प्रियो हमारे साथ। നമ്മൾ മരിച്ചു കഴിയുമ്പോൾ ഈ ഭൂമിയിലുള്ള സമാധാനം നഷ്ടപ്പെടും. प्रियो, इस दुनिया में हम लोगों ने कितना भी शांति और अच्छा भलाई हमने कमाया हो, मरने के बाद वो सब खो बैठेंगे। ഒരു ദുഷ്ടൻ മരിക്കുമ്പോൾ അവരുടെ പ്രത്യാശ നഷ്ടമായി പോയി. वचन में हम पढ़ते हैं कि एक दुष्ट जब मरता है तो उसने जो भी बातों का आशा किया, संकल्प किया, वो उधर ही खत्म हो जाता है। എന്നാൽ ഒരു ഭക്തന്റെ മരണം परंतु एक भक्त का मृत्यु യഹോവയ്ക്ക് വിലയേറിയതായ കാര്യം എന്താണ്? यहोवा के लिए बहुत ही मूल्यवान है। ये क्यों कारण है? മരിച്ചാൽ നഷ്ടപ്പെടാത്ത സമാധാന ഉടമ്പടിയിൽ അവൻ ബന്ധപ്പെട്ടവനാണ്. कि वो भक्त मरने से पहले उसको एक ऐसा शांति मिला कि उसका शारीरिक मृत्यु होगा तो भी वो शांति हटेगा नहीं, क्योंकि उसने यहोवा के साथ ऐसा शांति पा लिया है। Praise the Lord. आमेन। എത്ര വലിയ കരാറാണ് ദൈവം നമ്മളുമായി तो ചെയ്തിരിക്കുന്നത്. कितना बड़ा वाचा है प्रभु हमसे बांधता है कि मरने के बाद भी वो शांति रहता है। അപ്പോൾ കർത്താവായ യേശുക്രിസ്തു इसलिए प्रभु यीशु मसीह ഈ ഭൂമിയിൽ മനുഷ്യനെ അനുഗ്രഹിക്കുമ്പോൾ इस दुनिया में अगर किसी को अगर आशीष करेगा യേശു തന്നെ മഹത്വം എടുക്കാതെ तो यीशु स्वयं कभी महिमा नहीं लेगा। മഹത്വം ദൈവത്തിന് കൊടുത്തുകൊണ്ടുള്ള ജീവിതമായിരുന്നു. वो जब मनुष्यों को जब आशीष और अनुग्रह करते समय में सारा महिमा पिता को मिले, ऐसा कार्य प्रभु करता है। യേശുവിനെ പോലെ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട വ്യക്തി ആരെങ്കിലും ഉണ്ടോ? इस दुनिया में यीशु मसीह के समान आशीषित और धन्य मनुष्य कोई है क्या? അവൻ സ്വയം അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവനാണ്, സ്വയം അനുഗ്രഹമാണ്. वो स्वयं ही एक आशीष है और वो आशीषित मनुष्य है മറ്റുള്ളവരെ അനുഗ്രഹിക്കുന്നവരുമാണ്. और दूसरों को आशीष करता है। പക്ഷേ അവരൊരു തത്വമുണ്ട്. परंतु उनका एक तत्व है। നമുക്ക് വായിക്കാം. അതായത് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 7:18 यूहन्ना 7:18 जो अपने ओर से कुछ कहता है और अपनी ही बड़ाई चाहता है, परंतु जो अपने भेजने वाले की बड़ाई चाहता है वही सच्चा है और उसमें अधर्म नहीं। ആരിലാണ് അധർമ്മമില്ലാത്തത്? अधर्म किसमें नहीं है? ആരാണ് സത്യവാൻ? सत्य कौन है? തന്നെ അയച്ചവന്റെ മഹത്വം അന്വേഷിക്കുമ്പോൾ जो जिसने जिसको भेजा है वो भेजने वाले का महिमा सोचता है, वही सत्य है। നമ്മൾ സാത്താനെ ഒന്ന് നമ്മൾ പഠിച്ചു നോക്കുകയാണെങ്കിൽ ये इस वचन को हम लोग ग्रहण करके इसी तत्व में शैतान को अगर हम जरा देखेंगे तो സാത്താന് മനുഷ്യരെ അനുഗ്രഹിക്കാൻ കഴിയുമോ? क्या शैतान मनुष्य को आशीष कर सकता है क्या? മനുഷ്യനെ അനുഗ്രഹിക്കാൻ കഴിയുമോ? सवाल समझा गया? क्या शैतान मनुष्य को आशीष कर सकता है क्या? സാധിക്കും. हाँ, विषय क्या है? आशीष, താൽക്കാലികമായിട്ട് बल्कि परंतु वो आशीष किस प्रकार का है? थोड़े समय का, दुनिया का है। അവൻ എപ്പോൾ സംസാരിച്ചാലും और वो जब भी बोलता है ഫോഷ്ക്ക് സംസാരിക്കും. वो झूठ से बोलता है। ഫോഷ്ക്ക് എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താ അർത്ഥം? तो झूठ से बोलता है मतलब क्या? നിത്യതയല്ലാത്തത്, मतलब जो अनंतता नहीं है, താൽക്കാലികമായത്, जो कुछ ही समय की बातें हैं, അവൻ അവനെ മഹത്വപ്പെടുത്താൻ സംസാരിക്കും. वो ये शैतान हमेशा अपनी महिमा करने के लिए, अपना बड़ाई करने के बातें ही बोलता है। അവൻ അങ്ങനെ സൃഷ്ടിക്കപ്പെട്ടവനല്ല വാസ്തവത്തിൽ. परंतु शुरुआत में शैतान इस रीति से सृष्टि किया हुआ नहीं था। നമ്മൾ എസ്കേൽ പ്രവചനം അതിന്റെ 28-15 വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത് एजेकियल 28:15 में हम पढ़ते हैं। അവിടെ എന്താണ് വായിക്കുന്നത്? वहाँ पर हम क्या पढ़ते हैं? നിന്നെ സൃഷ്ടിച്ച നാൾ മുതൽ जिस दिन से तुझे बनाया गया था, പിന്നെ तुझ में कुटिलता नहीं पाई थी। അപ്പോൾ ഒരു കാലഘട്ടം ഉണ്ടായിരുന്നു. मतलब एक समय था, എന്താണ്? वो क्या? ദൈവത്തിന്റെ മഹത്വം മാത്രം അന്വേഷിച്ചു. मतलब एक समय ऐसा था कि शैतान जब वो लूसीफर रहते समय में, मतलब परमेश्वर का दूत रहते समय में परमेश्वर का महिमा के लिए कार्य करता था। എന്നാൽ ഇപ്പോൾ എന്ത് സംഭവിച്ചു? परंतु अभी उसका हालत क्या है? ദൈവമഹത്വം അന്വേഷിക്കാതെ परमेश्वर को महिमा ना देते हुए സ്വന്തം മഹത്വം അന്വേഷിച്ചു. खुद का महिमा के लिए कार्य करता है। അങ്ങനെ മനുഷ്യജാതിയെ മുഴുവൻ എന്താക്കി തീർത്തു? ऐसा मनुष्य जात को भी उसी रीति से उसी के समान श्राप में गिरा दिया। അനുഗ്രഹത്തെ ദൈവത്തിന്റെ മഹത്വവുമായി ഘടിപ്പിക്കാതെ സ്വന്തം മഹത്വം അന്വേഷിച്ച് സ്വന്തം അനുഗ്രഹം പ്രാപിക്കുക. आशीष को परमेश्वर के महिमा के साथ ना जोड़ते हुए आशीष को अपना खुद का महिमा करने के लिए, तुम जो भी करो अपना बड़ाई के लिए करना, अपना फायदे के लिए करना, तुम लोग बड़े हो जाओ, ऐसा रीति का एक श्रापित दशा, एक गिरा हुआ दशा में मनुष्य जात को लेकर आया। ഇവിടെയാണ് നമ്മുടെ കർത്താവിനെ വ്യത്യസ്തനായി കാണുന്നത്. यहाँ पर है हम अपना प्रभु को शैतान से अलग हम देखते हैं। അവൻ ലാസറിനെ ഉയർത്തി, उन्होंने लाजरस को जिलाया, അനുഗ്രഹമാണ്. वो एक आशीषित बात है ना। പക്ഷെ ആർക്കാണ് മഹത്വം? परंतु महिमा किसको मिला? पिता परमेश्वर। നമുക്ക് യേശുവിന്റെ അനുഗ്രഹനാണ്. यीशु का आशीष देखो कैसा है। എന്നാൽ സാത്താനെ അസൗഖ്യമാക്കാൻ കഴിയും. शैतान भी चंगाई कर सकता है ना। പക്ഷെ ആരുടെ മഹത്വം? परंतु वो किसको महिमा देगा? സൗഖ്യ ആക്കിയ ആളുടെ മഹത്വം. मतलब जो चंगा करेगा उसी को महिमा मिल रहा है। നോക്കണം,
നമ്മൾ വഞ്ചിക്കപ്പെടുന്നത് എങ്ങനെയാണ്? इसके लिए प्रिय हम धोखा में कैसा गिर रहे हैं? നമ്മുടെ അനുഗ്രഹങ്ങളുടെ പിന്നാലെ अगर हम लोग हमारे आशीष के पीछे भागे ദൈവമഹത്വം നമ്മൾ കാണുന്നില്ല എങ്കിൽ, और उसमें परमेश्वर को महिमा मिलना चाहिए, वैसा नहीं हो रहा है तो നോക്കുക, ഒരു ദൈവവൈതലിനോട് ദൈവം കൊടുക്കുന്ന ഉടമ്പടിയുടെ വാക്കിതാണ്. देखो, इसलिए परमेश्वर के लोगों के लिए जो वाचा का करार का वाक्य प्रभु इस रीति से देता है. നമ്മുടെ സങ്കീർത്തനം 49 16 17 18 വാക്യങ്ങൾ വളരെ അർത്ഥവത്തായി ദൈവം ഉടമ്പടിയോടുകൂടെ പറയുകയാണ്. भजन संगीता 49 का 16 17 18 पढ़ते समय में आशीष में रीति से प्रभु एक बात कहना चाहता है. जब कोई धनी हो जाए और उसके घर का वैभव बढ़ जाए, तब तू भय न खाना, क्योंकि वहाँ मरकर कुछ भी साथ न ले जाएगा, न उसका वैभव उसके साथ कब्र में जाएगा. हाँ। चाहे वह जीते जी अपने आप को धन्य कहता रहे, हाँ। जब तू अपनी भलाई करता तब वे लोग तेरी प्रशंसा करते हैं. നോക്കുക, ദൈവത്തിന്റെ അനുഗ്രഹം കൂടാതെ ഭവനത്തിന്റെ മഹത്വം വർദ്ധിപ്പിക്കാൻ കഴിയും. मतलब क्या है कि परमेश्वर का आशीष का बिना प्रभु का आशीष के मदद से भी एक व्यक्ति अपना घर का महिमा बढ़ा सकता है. എന്നാൽ അവൻ മരിക്കുമ്പോൾ परंतु ऐसा व्यक्ति जब मरेगा, ഈ മഹത്വം കൊണ്ടുപോകും. ये महिमा लेके जा सकता है क्या? ये वैभव लेके जा सकता है क्या? എന്നാൽ യേശു ക്രിസ്തു परंतु यीशु मसीह അവൻ മരിച്ച് സ്വർഗത്തിൽ പോയി. वो जब मरकर स्वर्ग में गया, മഹിമപ്പെട്ടോ? महिमादायक हुआ क्या? Praise the Lord. आमेन. നമ്മൾ നടക്കുന്ന വഴി ഏതാണ്? इसलिए हम लोग कौन सा रास्ते में चल रहे हैं प्रियो? ഇന്ന് നമ്മുടെ അനുഗ്രഹത്തിന്റെ പിന്നിൽ ദൈവമഹത്വം ഉണ്ടെങ്കിൽ, अगर आज हमारे आशीष और अनुग्रह के पीछे परमेश्वर का महिमा है तो ദൈവം നമ്മളെ അവിടെ മഹത്വപ്പെടുത്തും. परमेश्वर हमें स्वर्ग में भी महिमा करेगा. Praise the Lord. आमेन. കാരണം ദൈവം ഉടമ്പടിയുടെ ദൈവമാണ്. क्योंकि परमेश्वर वाचा का परमेश्वर है. നമ്മൾ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 8:54 വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്. यूहन्ना 8 का 54 में हम पढ़ते हैं. ആ. जॉन 8:54. यीशु ने उत्तर दिया, यदि मैं आप अपनी महिमा करूं तो मेरी महिमा कुछ नहीं, परंतु मेरी महिमा करने वाला मेरा पिता है. Praise the Lord. കർത്താവ് എപ്പോഴാണ് മഹിമപ്പെട്ടത്? यीशु मसीह कब उनको महिमा मिला? എപ്പോഴാണ് മഹിമപ്പെട്ടത്? कब महिमा मिला? യേശു ക്രിസ്തു എപ്പോഴാണ് മഹിമപ്പെട്ടത്? यीशु मसीह कब महिमादायक हुआ? അവൻ മരണത്തോളം और वो मृत्यु तक, അനുസരണമുള്ളതായതുകൊണ്ട് क्रूस के मृत्यु तक जब वो आज्ञाकारी हुआ, ദൈവം അവനെ ഉയർത്തി. इसलिए पिता परमेश्वर ने उसको ऊंचा उठाया എല്ലാ നാമത്തിനും മേലെ और सभी नामों में से सबसे ऊंचा नाम दिया. അവൻ ഭൂമിയിലായിരുന്നപ്പോൾ ചെയ്ത എല്ലാ ശുശ്രൂഷയും, मतलब उन्होंने जो यीशु जब भूमि में रहते समय में जितना भी सेवा का काम उन्होंने किया, ആ वो सब में पिता का महिमा था. സാത്താന് നേരെ ഓപ്പോസിറ്റ് ആയ അനുഗ്രഹം. मतलब शैतान का एकदम विरुद्ध वाला कार्य करता है. शैतान जब कार्य करता है तो अपना स्वयं का बड़ाई और महिमा के लिए करता है, लेकिन प्रभु जो भी करता है तो पिता का महिमा के लिए करता അപ്പൊ है. യേശു നമ്മളെ അനുഗ്രഹിച്ചാൽ, इसलिए ये यीशु जब हमें आशीषित करेगा, കാരണം കർത്താവിന്റെ ആത്മാവിൽ സംസാരിക്കുന്ന ആരും യേശു ശപിക്കപ്പെട്ടു എന്ന് പറയത്തില്ല. इसलिए जो कोई भी प्रभु का आत्मा से आत्मा में बने रहकर यीशु को प्रभु का आत्मा जब मिलेगा, वो कभी यीशु को श्रापित नहीं बोलेगा. എന്നാൽ യേശുവിന്റെ അനുഗ്രഹം മുഴുവനും और यीशु का सारा आशीष പിതാവായ ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തുക. पिता परमेश्वर को महिमा देने वाला कार्य में करता है. നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ മഹത്വമാണെന്നാണ് നമ്മൾ പൗലോസ് വായിക്കുന്നത്. സഭയിലുള്ളവർ ആരാണ്? पौलुस क्या कहता है? मंडली के लोग कौन है? मंडली के सब लोग परमेश्वर की महिमा है. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? നമുക്ക് സ്വർഗത്തിലെ അനുഗ്രഹമാണുള്ളത്. कि हम लोग को स्वर्ग का सब प्रकार का आशीष हमें मिल चुका है. നമ്മൾ വ്യക്തിപരമായിട്ട് ആ രീതിയിൽ അല്ലെങ്കിൽ പോലും भले ही व्यक्तिगत रीति से सब लोग उस मुकाम में ना पहुंच रहे तो भी, നാം നമ്മെ തന്നെ പരിശോധിക്കണം. परंतु हमें अपने आप को जांचना है. എന്റെ അനുഗ്രഹങ്ങളുടെ പിന്നിൽ ദൈവത്തിന്റെ മഹത്വം ഉണ്ടായിട്ടുണ്ടോ? मेरा सारा अनुग्रह और आशीष के पीछे क्या परमेश्वर का महिमा हुआ है क्या? നമ്മുടെ മഹിമ അവിടെ സ്വർഗത്തിൽ നമ്മൾ ചെല്ലുമ്പോൾ നമ്മെ മഹിമപ്പെടുത്തുവാൻ കർത്താവ് എന്തെങ്കിലും കയ്യിൽ ഉണ്ടായിരിക്കണം. इसके लिए हम लोग जब स्वर्ग में जाने के बाद, रूपांतर होने के बाद, हर एक विश्वासियों को महिमादायक रखने के लिए या विश्वासियों को आशीष में जब महिमा देने के लिए प्रभु के पास कुछ होना चाहिए, वो विश्वासी को महिमादायक करने के लिए. അപ്പം ദൈവത്തിന് മഹത്വവും താഴെ ഭൂമിയിൽ മനുഷ്യർക്ക് അനുഗ്രഹവും കിട്ടുന്ന യേശുക്രിസ്തുവിന്റെ മനുഷ്യാവതാരത്തിൽ ദൂതന്മാർ പാടിയ ഒരു പാട്ട് നാം ശ്രദ്ധിച്ചാൽ ഈ അനുഗ്രഹത്തിന്റെ വഴി നമുക്കറിയാൻ കഴിയും. इसलिए स्वर्ग में परमेश्वर को आशीष मिले और भूमि में मनुष्य जात को स्वर्ग में परमेश्वर को महिमा मिले और भूमि में मनुष्य को आशीष मिले, इस रीति का अनुभव के लिए स्वर्गदूत लोग एक गीत गाकर, जहाँ पर यीशु मसीह का मनुष्य का अवतार को देखकर ये गीत गाता है. നമ്മൾ ചിന്തിക്കുന്ന ചിന്താവിഷയ വാക്യത്തിലുണ്ട്, हम लोग जो अभी मनन कर रहे हैं कि परमेश्वर को महिमा मिलना और मनुष्य को आशीष मिलना यीशु मसीह के कार्य के द्वारा, वो बात को हम उसमें देख सकते हैं. നമ്മൾ ലൂക്കോസ് 2:14 लूका 2:14 में हम पढ़ते हैं. परमेश्वर की महिमा हाँ. और पृथ्वी पर उन मनुष्यों में जिसमें वह प्रसन्न होता है. നോക്കുക, आमेन.
ദൈവത്തിന്റെ സമാധാനമാണ് നമ്മൾ ചിന്തിച്ചത്. हम लोग शुरुआत में हम लोग परमेश्वर का शांति के विषय में हमने देखा, ദൈവത്തിന്റെ സമാധാനം എന്നിലുണ്ടെങ്കിൽ अगर परमेश्वर का शांति मेरे अंदर है അത് ദൈവത്തിന് മഹത്വമാണ്. तो वो परमेश्वर को महिमा है. എന്നാൽ ലോകത്തിന്റെ സമാധാനം എന്നിലുണ്ടെങ്കിൽ, परंतु संसार का शांति अगर मेरे अंदर है तो किसको महिमा है? ലോകത്തെയും ലോകത്തിലുള്ളതിനെയും സ്നേഹിക്കരുത്. इसलिए वचन कहता है संसार और संसार की बातों से प्रेम मत करना. ഒരുവൻ ലോകത്തെ സ്നേഹിക്കുന്നുവെങ്കിൽ जो कोई भी संसार से प्रेम करता है तो അവനിൽ പിതാവിന്റെ സ്നേഹമില്ല. उसके अंदर पिता का प्रेम नहीं है. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? ലോകത്തിൽ അവൻ പ്രാപിച്ച അനുഗ്രഹം ദൈവത്തിന്റെ മഹത്വമായി തീർന്നില്ല. क्योंकि उसने भूमि में वो व्यक्ति ने जो भी आशीष पाया, वो आशीष के पीछे परमेश्वर को महिमा मिलने वाला कोई भी काम नहीं हुआ. ലോകം അതിന്റെ മഹത്വം നീങ്ങിപ്പോകും. क्योंकि संसार और उसका महिमा ढक जाएगा, हट जाएगा, नाश होगा. ദൈവത്തിന്റെ ഇഷ്ടം ചെയ്തവനോ, परंतु परमेश्वर का इच्छा करने वाला, ദൈവത്തിന്റെ ഇഷ്ടം എന്താണ്? परमेश्वर का इच्छा क्या है? ദൈവത്തിന് മഹത്വവും എനിക്ക് അനുഗ്രഹവും. कि परमेश्वर को महिमा मिलना चाहिए. मुझे अगर आशीष चाहिए तो അവൻ എന്നേക്കും ഇരിക്കും. और उनका महिमा युगानुयुग बने रहे. നമ്മുടെ യാത്ര എങ്ങോട്ട്? സഭാജീവിതം എന്താണ്? हमारा मंडली जीवन का यात्रा किस आधार पर है प्रियो? അപ്പൊ കർത്താവ് ഭൂമിയിൽ ജനിച്ചപ്പോൾ इसलिए प्रभु जब इस दुनिया में जब जन्म लिया, ദൂതന്മാര് പാടുന്നതാണ്. ये तो स्वर्गदूत लोगों ने गीत गाया. എന്താണ്? क्या? സ്വർഗത്തിൽ പിതാവിന് മഹത്വം, कि स्वर्ग का परमेश्वर को महिमा मिले താഴെ ഭൂമിയിൽ ദൈവത്തിന്റെ സമാധാനമുള്ളവർക്ക്, और नीचे भूमि पर जो परमेश्वर का जो लोग है, जो लोगों को परमेश्वर का शांति मिले. നമ്മൾ അത് 2-ാം അധ്യായത്തിന്റെ ലൂക്ക 2:10 വായിക്കുന്നുണ്ട്. लूका 2:10 में हम पढ़ते हैं, ആ വീണ്ടെടുപ്പിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ ഭയപ്പെടേണ്ട എന്ന് യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 43-ാം വാക്യത്തിൽ വായിച്ച അതേ വചനമാണ് ഇവിടെ പറയുന്നത്. स्वर्ग पढ़ना 2:10. तब दर्शक ने उनसे कहा, हाँ, मत डरो। बस देखो यही बात हमने यशायाह का 43 में भी क्या पढ़ा. जब छुटकारा का बात आते समय में, लोगों को जब छुटकारा मिलने का सब बात आते समय में परमेश्वर तुरंत कहता है मत डरो. उसी रीति से जब सुसमाचार खुशखबरी जब लोगों को देते समय में स्वर्गदूत लोगों को क्या कहता है? तुम्हारा छुड़ाने वाला जन्म ले रहा है, इसलिए तुम लोग डरो मत. കർത്താവിന്റെ കർത്തവ്യം എന്താണ്? രക്തവും ആ ഉടമ്പടി ഭയപ്പെടാനല്ല. इसलिए प्रभु का मेज को जब उपस्थिति में हम लोग स्मरण करके याद करके उस मेज का याद करते समय में वो हमें डर देने के लिए या भयभीत करने के लिए नहीं है, സമാധാനത്തിന്റെ ഉടമ്പടിയാണ്. बल्कि वो तो शांति का करार है. ദൈവം ലേവിയോട് പറയുന്നുണ്ട്, ലേവിയരോട്, लेवी लोगों से प्रभु कहता है, എനിക്ക് നിന്നോടുള്ള ഉടമ്പടി സമാധാനമായിരുന്നു. हे लेवी के गोत्रो, मैं जो तुम्हारे साथ करार जो बांधा था वो शांति और मेल का है. നിന്റെ വായിൽ ദൈവത്തിന്റെ പരിജ്ഞാനവും എന്റെ വചനവുമുണ്ട്. तुम्हारे होठों में परमेश्वर का ज्ञान और मेरा वचन हमेशा बना रहेगा. എന്നാൽ നീ അത് വിട്ടുകളഞ്ഞതുകൊണ്ട് परंतु तुम लोगों ने ये बात छोड़ दिया, ഞാൻ നിന്നെ പൗരോഹിത്യത്തിൽ നിന്ന് മാറ്റിക്കളഞ്ഞു. इसलिए मैं तुमको याजकीय सेवा से हटाता हूँ. പ്രിയമുള്ളവരെ, हे प्रियो, നാം ഇന്ന് പുരോഹിതന്മാരാണ്. आज हम लोग याजक लोग हैं, പക്ഷെ സമാധാനമുണ്ടോ? परंतु शांति है क्या? ദൈവത്തിന് സമാധാനമുണ്ടോ? यानी कि परमेश्वर का शांति है क्या? ആ ഉടമ്പടി എന്താണ്? तो वाचा क्या है प्रियो? വിശ്വാസത്താൽ നീതീകരിക്കപ്പെട്ടിട്ട് विश्वास के द्वारा हम लोग धर्मी ठहराने के बाद നമ്മുടെ കർത്താവായ യേശുക്രിസ്തു മൂലം हमारा प्रभु यीशु मसीह के द्वारा നമുക്ക് ദൈവത്തോട് സമാധാനമുണ്ട്. हमें परमेश्वर के साथ मेल है, शांति है. रोमियो 5:1 में पढ़ते हैं. അപ്പോൾ ദൈവത്തോടുള്ള സമാധാനമാണ് ദൈവത്തിന് മഹത്വം വരുന്നത്. इसके लिए परमेश्वर की ओर का जब हमारा मेल बनकर वो शांति में आते समय में, तब वास्तव में महिमा परमेश्वर को मिलता है. കർത്താവ് പറയാണ്, प्रभु कहता है എന്റെ സമാധാനം ഞാൻ തന്നിട്ട് പോകും. मेरा शांति मैं तुमको दे के जाता हूँ. ലോകം തരുന്നത് പോലെയല്ല. संसार देने वाला जैसा नहीं है, ലോകം തരുന്ന സമാധാനം ദൈവത്തിന് മഹത്വം വരില്ല. क्योंकि संसार जो भी शांति देगा उसके पीछे परमेश्वर को महिमा नहीं मिलेगा, ദൈവത്തെ അപമാനിക്കുകയാണ്. बल्कि वो शांति परमेश्वर को अपमान लाएगा. നമ്മൾ യോബിന്റെ പുസ്തകം 20-ാം അധ്യായം വായിക്കുന്നുണ്ട്. अय्यूब का 20 में हम पढ़ते हैं, जोब चैप्टर 20 में. നമ്മളെല്ലാം എടുത്ത് വായിക്കാൻ സമയമില്ല. सब पढ़ने के लिए समय नहीं है. ഒരു കൂട്ടം ജനം അവിടെ, एक लोग वहां पर आया, एक झुंड आया. അവരുടെ കുഞ്ഞുങ്ങൾ ധാരാളമായി പെറ്റുപെരുകുന്നു. उन लोग का बच्चे लोग संतान पुष्टि प्राप्त करके बहुत बच्चे हो रहे हैं. അവർക്ക് അവരുടെ പശുക്കൾ പ്രസവിക്കുന്നു. उनके घर के जो गाय बैल है वो लोग भी ज्यादा बढ़ रहे हैं. അവര് പാട്ട് പാടുന്നു, वो लोग गीत गाते हैं, കൈയടിക്കുന്നു, ताली मारते हैं, ആനന്ദിക്കുന്നു, आनंद करते हैं. ഭയങ്കര സന്തോഷം. बहुत खुशी और आनंद का माहौल है. ദൈവത്തോട് പറയുന്നു, और परमेश्वर से कहता है ഇനി ഞങ്ങൾക്ക് നിന്നെ വേണ്ട. हमें आप हमको नहीं चाहिए, आप हमारे जीवन में मत आओ. നോക്കുക, देखो दुष्ट लोग क्या कहते हैं, അവർക്ക് അനുഗ്രഹമുണ്ടോ? वो लोग ऐसे लोगों को आशीष है क्या? ഉണ്ട്. दुनिया में है ना, പക്ഷെങ്കിൽ താൽക്കാലികം. परंतु वो आशीष कैसा हो गया? थोड़े समय का आशीष हो गया. എന്നാൽ നമ്മുടെ സമാധാനം, परंतु हमें जो मिल रहा है जो शांति है, മരണത്തിന് ഭേദിപ്പാൻ കഴിയാത്ത ഒരു സമാധാന ഉടമ്പടിയാണ് യേശു നമ്മളുമായി വെച്ചിരിക്കുന്നത്.
मृत्यु भी हमारा आशीष को छीन ना ले, ऐसा प्रकार का अद्भुत करार प्रभु हमसे बांधकर शांति पूर्वक हमें संभाले रखा है। നമ്മുടെ ചിന്തിക്ക് സ്വർഗത്തിൽ ചെന്നാൽ നമുക്ക് സമാധാനമാണല്ലേ? हम लोगों को क्या लगता है स्वर्ग में जाने के बाद हम शांति में जिएंगे। ഇവിടെ അല്പം കട്ടവും പ്രയാസമാനൊന്നുമില്ല. यहाँ पर थोड़ा दुख तकलीफ कष्ट वेदना होगा, शांति भले ही ना हो, അവിടെ ചെല്ലുമ്പോൾ സമാധാനം കിട്ടും. परंतु स्वर्ग में जाकर शांति शांति इसलिए कष्ट झेल लेते हैं। ദൈവത്തിന്റെ സമാധാനം ഇല്ലാത്തവർ അവിടെ പോവുകയില്ല. प्रियो, जिसके पास आज भूमि में परमेश्वर का शांति नहीं है, वो लोग स्वर्ग में जाएंगे ही नहीं। യേശു മരിച്ചത് എന്തിനു വേണ്ടിയാണ്? प्रभु ने क्यों हमारे लिए मृत्यु सहा? നമ്മുടെ സമാധാനത്തിനായുള്ള ശിക്ഷ അവന്റെ മേലായി. प्रियो, हमें जो शांति और मेल मिलना चाहिए, उसका दंड किसको मिला? यीशु को मिला। तो हमें शांति के लिए वो दंड पाया ना। നമ്മൾ കൊലോസ്യലേഖനം 1:15 വായിക്കുകയാണ്. कोलोसे 1:15 में हम पढ़ते हैं, ക്രിസ്തുവിന്റെ സമാധാനം मसीह का शांति അല്പമെങ്കിലും നിങ്ങളുടെ ഹൃദയത്തിൽ വേണമെന്നല്ല. थोड़ा तुम्हारे हृदय में रहे, ऐसा नहीं है, പിന്നെ എങ്ങനെയാണ്? बल्कि कैसा रहे? हाँ, बहुत ऐसे तुम्हारे अंदर रहे। എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ് वो कितना श्रेष्ठ बात है ना प्रियो। ദൈവത്തിന്റെ സമാധാനം. मतलब परमेश्वर का शांति, ദൈവം കലക്കത്തിന്റെ ദൈവമല്ല. हमारा परमेश्वर गड़बड़ी का परमेश्वर नहीं है, या झूठा नहीं है। അവൻ ഒരാളുമായി ഇടപെട്ടാൽ परमेश्वर अगर एक व्यक्ति के साथ अगर कुछ भी कार्य करेगा तो ആ വ്യക്തിക്ക് സമാധാനം കിട്ടും. फिर वो व्यक्ति शांति से भर जाएगा। അപ്പൊ അവന്റെ സമാധാനവും ദൈവത്തിന്റെ സമാധാനവും ഒന്നാണ്. तो जिसके बाद वो व्यक्ति जब परमेश्वर के साथ मुठभेड़ कर परमेश्वर का शांति मिल गया, तो वो व्यक्ति के अंदर जो शांति है और परमेश्वर के पास जो शांति है, दोनों एक ही है। അതാണ് കർത്താവ് പ്രാർത്ഥിച്ചത്. इसलिए प्रभु ने प्रार्थना किया, പിതാവേ ഞാൻ നിന്നിലും हे पिता, मैं आप में നീ എന്നിലുമായി और आप मुझ में है, ആ ജീവനിൽ ഒന്നായിരിക്കുന്നത് जिस പോലെ रीति से हम दोनों उस जीवन में एक है, നമ്മുടെ സമാധാനം उसी रीति से हमारा शांति അവരിലാകുവാൻ, उन लोगों में हो जाए അവർ നമ്മിലാകുവാൻ, और वो लोग हम में हो जाए। മരണത്തിന് വേർപെടുത്താൻ കഴിയാത്ത ഒരു സമാധാനം കൂടെ. बोले कि वो एक ऐसा करार में हम लोग प्रवेश करेंगे कि मृत्यु भी हमें अलग नहीं कर सकता। നമ്മൾ കർത്താവിന്റെ സമാധാനം അനുഭവിക്കുന്നതിൽ അതിന്റെ മെഷറിൽ അല്പം ഏറ്റക്കുറവുണ്ടെങ്കിൽ പോലും तो भले ही प्रियो, हम लोग जब विश्वासी जीवन में हम लोग प्रवेश करने के बाद हम लोग ये मसीह जीवन चलते समय में शायद हम लोग शांति का माप का जो माप है हमारे बीच में ऊपर नीचे हो सकता है, तो भी നമുക്ക് 2 തെസ്സലോനിക്ക 3:16 വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്. दूसरा തെस्सलोनी 3:16 में हम पढ़ते हैं, 2 Thessalonians 3:16। और प्रभु जो शांति का सोता है, आप ही तुम्हें सदा और हर प्रकार की शांति दे। നോക്കുക, വചനത്തിൽ പലപ്പോഴും നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്, നമ്മൾ ദിനംതോറും ചില കാര്യങ്ങൾ ചെയ്യേണ്ടതായിട്ടുണ്ട്. हम लोग वचन में अगर हम लोग पढ़ते समय में कुछ वचनों का और ध्यान से पढ़ेंगे तो प्रतिदिन तुम ऐसा करना, प्रतिदिन दिन भर हम लोग ऐसा करना, ऐसा बातों को हम पढ़ते हैं। എന്നാൽ എല്ലായ്പ്പോഴും എന്നുള്ളതൊരു വചനമുണ്ട്. और उसी रीति से हमेशा ऐसा, हमेशा के लिए करो करके भी एक बात ऐसा है। ദിനംതോറും എന്ന് പറയുന്നതിനേക്കാൾ प्रतिदिन से भी उत्तम बात, ഇവിടെ സമാധാനത്തിന്റെ കർത്താവായവൻ शांति का जो प्रभु है, വല്ലപ്പോഴും സമാധാനം തട്ടുന്നതാണോ? कभी कभी तुमको शांति दे ऐसा लिखा है क्या? ദിനംതോറും ആണോ? सदा, मतलब एक ही बार में संपूर्ण आ गया उसमें। അവിടെ വായിക്കുക, वहां पर हम देखते हैं कि सदा और हर प्रकार से എല്ലായ്പ്പോഴും और हर प्रकार से സകല വിധത്തിലും सब विषयों में സമാധാനം നൽകുമാറാകട്ടെ. तुमको शांति प्रदान करे। പക്ഷെ നമ്മൾ തന്നെ അന്വേഷിച്ച് സമാധാനം കണ്ടെത്തിയാൽ എങ്ങനെ കിട്ടും? परंतु यहाँ पर ये वचन को छोड़कर हम लोग खुद अगर शांति को ढूंढने के लिए या शांति को बनाने जाएंगे तो प्रियो फिर कैसा होगा? सही बात, നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ हमारे हृदय में ലോകത്തിന്റെ സമാധാനം കൊണ്ട് നിറഞ്ഞിരുന്നാൽ अगर संसार का शांति से अगर हम भर गए तो നമ്മളെ അത് ദുഃഖിപ്പിക്കുന്നു, वो हमें दुख देगा, നമ്മളെ നിരാശരാക്കും, हमें निराश करेगा, ദൈവത്തിന് മഹത്വം കിട്ടില്ല. और ऐसा निराशा में परमेश्वर को महिमा नहीं मिलेगा। നമ്മൾ കൊണ്ടുപോകുന്നത് എന്താണ്? और हम लोग क्या लेकर जाएंगे फिर? നമ്മളെ ഇവിടെ വെച്ച് ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തിയ മഹത്വമായിട്ടാണ് ചെല്ലുന്നത്. इसके लिए प्रियो, हम लोग क्या लेकर जा सकते हैं? आज यहाँ पर हमने जो भी कार्य कर उस आशीष की वजह से परमेश्वर को जो जो बातों में महिमा मिला, वही बात का आशीष हम लेकर जा रहे हैं ऊपर। നമ്മുടെ കർത്താവായ യേശുക്രിസ്തുവിന്റെ മഹത്വം പ്രാപിപ്പാനാണ് നമ്മളെ ദൈവം സുവിശേഷത്താൽ വിളിച്ചത്. हम लोग परमेश्वर ने हमें सुसमाचार के लिए क्यों हमें अलग करके रखा है? ताकि उस सुसमाचार का सेवा के द्वारा यीशु मसीह को महिमा मिले। യേശുവിന് എങ്ങനെയാ മഹത്വം കിട്ടുന്നത്? यीशु मसीह को कैसा महिमा मिलेगा? ഇവിടെ വെച്ചാണ്. यहाँ पर हम करते समय में അവന്റെ ജീവിതം എങ്ങനെയായിരുന്നു? उनका जीवन कैसा था? സ്വയം മഹത്വപ്പെടുത്തില്ല, उन्होंने स्वयं महिमा या खोज महिमा को खोज नहीं किया, അവൻ പിതാവിനെ മഹത്വപ്പെടുത്തി. बल्कि हर बातों में पिता को महिमा की ഇതേ कार्य രീതി किया। തന്നെയാണ് നമുക്കും. यही रास्ता हमारे लिए भी है। അതിനാണ് കർത്താവ് നമ്മളെ സഹായിക്കുന്നത്. इस बात के लिए प्रभु हमें मदद करेगा തന്റെ പുത്രന്റെ രൂപത്തോട് അനുരൂപമാകണം. ताकि और हम लोग उनके पुत्र के रूप में अनुरूप हो सके। എപ്പോഴും സമാധാനമുള്ളവരായിരിക്കണം. हम लोग
हमेशा शांति से भरा रहना चाहिए, പക്ഷെ സ്വന്തം മുഖത്ത് കൊടുക്കരുത്. परंतु खुद का महिमा नहीं ढूंढना है, समाधान- खोजना नहीं है। നീ സമാധാനം അനുഭവിക്കുമ്പോഴെല്ലാം तू जब भी शांति अनुभव करेगा അത് പിതാവിന് മഹത്വമായിരിക്കണം. वो पिता का महिमा होना चाहिए। എത്ര ശ്രേഷ്ഠമായ കാര്യമാണ്. कितना श्रेष्ठ बात है। അപ്പൊ നമുക്കുണ്ടാകേണ്ട തേജസ് എവിടെ ഇരിക്കുന്നു? तो अभी हमको जो मिलने वाला महिमा वो कहां पर है या किसके हाथ पर है? നമ്മൾ ജഡപ്രകാരം അതാണ് നിങ്ങളെ വിലയ്ക്ക് വാങ്ങിയിരിക്കുന്നു. इसके लिए प्रियो हम लोग शारीरिक रीति से नहीं, लेकिन तुम्हें मूल दाम देकर खरीदे हुए लोग हैं। എബ്രായ ലേഖനം 13:20 വായിക്കുകയാണ്. इब्रानियों का पुस्तक 13:20 में हम पढ़ते हैं, ഇവിടെ സമാധാനത്തിന് ദൈവം अब शांति का परमेश्वर നിത്യ നിയമത്തിന്റെ രക്തത്താൽ सनातन वाचा का लहू के द्वारा നമ്മൾ ഉടമ്പടി ചെയ്തിട്ട് हमारे साथ वाचा का करार बांधने के बाद ഈ ക്രിസ്തുവിനെ यही मसीह को നമ്മളിലേക്ക് കൊണ്ടുവന്നിരിക്കുകയാണ്. हमारे अंदर दे दिया है। ഇതിനെന്ത് ചെയ്യാണ്? और फिर क्या करता है? पढ़ना 20। अब शांति लाना परमेश्वर जो हमारे प्रभु यीशु को जो भेड़ों का महान रखवाला है, सनातन वाचा के लहू के गुण से मरे हुए में से दिलाकर ले आया, हाँ, आगे तुम्हें हर एक बड़ी बात में सिद्ध करे, जिससे तुम उसकी इच्छा पूरी करो, और जो कुछ उसको भाता है उसे यीशु मसीह के द्वारा हमसे उत्पन्न करे, हाँ। उसी की महिमा युगानु നോക്കുക, ദൈവത്തിന് എന്ന് മഹത്വം വരണം. उन्हीं का महिमा युगानुयुग होती रहे। അതിന് എന്താണ്? ക്രിസ്തുവിനെ നമ്മളിലേക്ക് കൊണ്ടുവന്നിരിക്കുകയാണ്. उन पिता परमेश्वर को युगानुयुग महिमा मिलते रहना है, तो हमें क्या मिलना चाहिए? यीशु मसीह हमारे अंदर आना चाहिए। ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തുന്ന വഴി വിട്ട് പോയി നമ്മൾ സഞ്ചരിക്കുമ്പോൾ നമ്മളെ യഥാസ്ഥാനപ്പെടുത്തി इसलिए हम लोग जब परमेश्वर को महिमा देने का मार्ग में जो हमें रखा गया था, उस रास्ते से हम लोग हटकर भटक जाते हैं, स्वयं रास्ते में चले जाता है, तो हमारा प्रभु यीशु मसीह जो अच्छा चरवा है वो वापस हमें सीधे मार्ग में लेकर आएगा। ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് നമ്മളോട് മാനസാന്തരപ്പെടാൻ പറയുക. परमेश्वर का आत्मा हमें मन फिरने के लिए बोलेगा യഥാസ്ഥാനപ്പെടുത്തുക. और हमें पुनर्स्थापित करेगा। ഒരു നല്ല ഇടയന്റെ യോഗ്യതയാണ് തന്റെ ജനത്തെ യഥാസ്ഥാനപ്പെടുത്തുക. एक सच्चा चरवाहा का एक बहुत बड़ा अच्छा विशेष गुण है कि अपना लोगों को पुनर्स्थापित करना। പക്ഷെ അത് യഥാസ്ഥാനപ്പെടുത്തുമെന്ന് നമ്മൾ അറിയുന്നില്ല. परंतु पुनर्स्थापित हो रहा है करके ऐसा हम लोग कुछ नहीं जान रहे। എന്താണ്? कारण क्या है? നമ്മൾ സ്വന്തം വഴിയിൽ നടക്കും. क्योंकि हम लोग अपना खुद का मार्गों में चल रहे हैं। 23 സങ്കീർത്തനം എന്നാണ് വായിക്കുന്നത്. भजन संगीता 23 यही बात को हम पढ़ते हैं। അവൻ എന്നെ തണുപ്പ് എന്നെ നീതിപാതകൾ നടത്തുന്നു. वो मुझे धर्म की रास्ताओं में चलाता है എന്നെ യഥാസ്ഥാനപ്പെടുത്തുന്നു. और मुझे पुनर्स्थापित करता है। ആ ഇടയൻ ഇവിടെയുണ്ട്. वो चरवा यहाँ पर है, अभी हमने पढ़ा 20 में। നമ്മുടെ ദേഹിയുടെ രക്ഷകനിലേക്ക് നമ്മൾ മടങ്ങി വന്നിരിക്കുന്നു. हम लोग वापस हमारा प्राणों को बचाने वाला, प्राणों को उद्धार करने वाला उस महान चरवा के पास आए हैं। 1 കൊരിന്ത്യർ 2 25 വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. पहला कोरिन्थी 2:25 में हम पढ़ते हैं, ഞാൻ തെറ്റിപ്പോകുന്നവരാണ്. हम लोग भटके हुए लोग थे, അതുകൊണ്ട് നമുക്കൊരു ഇടയൻ വേണം. इसके लिए हमें एक अच्छा चरवा चाहिए। ആ ഇടയന്റെ കീഴിൽ നമ്മൾ ആയിരിക്കുമ്പോൾ उस चरवा के नीचे जब आते समय में ആ ദൈവത്തിന് മഹത്വം, वहां पर परमेश्वर का महिमा है നമുക്ക് അനുഗ്രഹം. और हमें आशीष है। അങ്ങനെ ദൈവത്തിന് മഹത്വം വരുന്ന ഒരു ജീവിതമാണ് കർത്താവ് യേശുവിലൂടെ നമുക്ക് തരുന്നത്. इस रीति से हम लोग परमेश्वर का महिमा हो सके, उस रीति का चाल चलनों में प्रभु हमें चला रहा है। ഈ സമാധാനം നമ്മുടെ ജീവിതത്തിന്റെ എല്ലാ രംഗത്തും വരണമെന്നാണ് ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നത്. ये शांति का ये अनुभव जो परमेश्वर ने हमें दिया है, ये हमारे जीवन के हर क्षेत्र में प्रकट होना है। നമ്മുടെ കുടുംബ ജീവിതത്തിൽ, हमारा पारिवारिक जीवन में, നമ്മുടെ മക്കളോടുള്ള ബന്ധത്തിൽ, हमारे बच्चों के संबंध में, നമ്മുടെ ഓഫീസ് ലൈഫ്, हमारा ऑफिस का काम में, സഭാ ജീവിതത്തിൽ, कलीसिया जीवन में, ഇനിയും വിശ്വാസിയായ ഒരു ഭാര്യ, और यहाँ तक कि एक विश्वासी पत्नी അവിശ്വാസിയായ ഭർത്താവ്, और एक घर में एक अविश्वासी पत्नी है और अविश्वासी पति है। सोचो, സമാധാനത്തെ മാർഗമുണ്ടോ? वहाँ पर शांति का कोई रास्ता है क्या? ദൈവവചനം പറയുന്നുണ്ട്. परंतु वचन कहता है वहां पर भी शांति आना है। ഇനിയും ആ അവിശ്വാസിയായ ഭർത്താവ് പിരിഞ്ഞു പോയാൽ പോലും यहाँ तक कि पहला कोरिन्थियों 7 में हम पढ़ते हैं, यदि तुम्हारे बीच में कोई ऐसा अविश्वासी हो जो विश्वासी पार्टनर को छोड़कर जाने का इच्छा रखता हो, എന്നാലും तो भी ദൈവസമാധാനം മെയിൻറ്റെയിൻ ചെയ്യും. परमेश्वर का शांति वहां पर बनाए रखना है। പല സൗകര്യമാരും പറയാറുണ്ട് എന്റെ ഭർത്താവ് അത്ര ശരിയാണ്. बहुत लोग कंप्लेन करते हैं मेरा पति सही नहीं है, അതുകൊണ്ട് എനിക്ക് ആത്മീയമായിട്ട് പുരോഗതിയില്ല. इसके लिए मुझे मेरा आत्मिक उन्नति नहीं हो रहा है। നമ്മൾ ആരുമായിട്ട് ഉടമ്പടി, ഭർത്താവും ഭാര്യയും നമ്മൾ ഉടമ്പടി അല്ല ഇവിടുത്തെ വിഷയം. प्रियो, यहाँ हमारा करार प्रियो किसके साथ है? पति पत्नी का करार बांधकर तुम लोग प्रभु का सेवा में जाओगे तो उधर गड़बड़ हो रहा है। हमारा सही करार प्रभु के साथ रहना चाहिए। നമ്മൾ എന്തുകൊണ്ടാണ് സഹോദരിമാർ തലയെ തുണിയിടുന്നത്? हम लोग बहन लोग क्यों सर को ढकते हैं? ഞാൻ ഭർത്താവിനെ അനുസരിക്കുന്നു വീട്ടിൽ എന്ന് കാണിക്കാനാണെങ്കിൽ തെറ്റി. अगर मैं मेरे घर में मैं मेरा पति का आज्ञाकारी हूँ, मेरा पति का मैं सेवा करती हूँ, वो बात दिखाने के लिए अगर मंडली में अगर सर ढकती है तो गलत है.
അത് വീട്ടിൽ കാണിക്കണം. वो तो घर में करना है. സഭയിൽ സഹോദരിമാർ തുണിയിടുന്നത് मंडली में लेकिन आते समय में क्यों सर ढका जाता है? സഭയുടെ രണ്ട് യാഥാർത്ഥ്യങ്ങളെ കാണിക്കാനാണ്. मंडली का दो प्रधान बातों को बताने के लिए. സഭ മൊത്തമായും ക്രിസ്തുവിന് കീഴടങ്ങിയിരിക്കുന്നു എന്ന് കാണിക്കാനാണ് സഹോദരന്മാർ തലയിൽ തുണി. तो मंडली में जब कोई आते समय में जब वो बहनों को स्त्रियों को सर ढकते हुए देखते समय में वहां पर क्या गवाही आता है? ये मंडली, ये स्थानीय मंडली पूरा संपूर्ण रीति से यीशु मसीह के अधीन में यीशु मसीह का प्रभुत्व को स्वीकारा है, इसलिए स्त्रियों ने सर ढका है. അതൊരു വശം. ये एक भाग है. എന്നാൽ പുരുഷൻ തലയിൽ തുണിയിടാൻ പാടില്ല. और उसी के साथ साथ पुरुष लोग सिर को ना ढके. അതെന്തിനാണ്? वो क्यों दिखाता है? ക്രിസ്തു क्योंकि मसीह ദൈവത്തിന്റെ जो परमेश्वर का പ്രതിപുരുഷനാകയാൽ प्रतिनिधि करने वाला पुरुष है, അത് കാണിക്കാൻ വേണ്ടിയാണ്. वो बात को दिखाने के लिए पुरुष लोग सर में नहीं ढकते. സഭ എന്താണ്? मंडली क्या है प्रियो? ദൈവത്തിന്റെ അനുഗ്രഹത്തിന്റെ സ്ഥലമാണ്. वो परमेश्वर ने जहाँ पर आशीष को उंडेला है वो स्थान है कलीसिया मंडली. ഇനി ഭാര്യ ഇവിടെ നമ്മളെ 1 Corinthians 7:15 വാക്യം കൂടെ വായിച്ച് അവസാനിപ്പിക്കാം. एक और वाक्य पढ़ के खत्म करना चाहता हूँ. पहला कोरिन्थी 7:15 में हम पढ़ते हैं. परंतु जो पुरुष विश्वास नहीं रखता, हाँ। यदि वह अलग हो तो अलग होने दो. ऐसी दशा में कोई भाई या बहन बंधन में नहीं. हाँ। परमेश्वर ने हमें मेल मिलाप के लिए बुलाया है. देखो, मेल मिलाप यानी शांति, मेल मिलाप के लिए, शांति के लिए बुलाया है. ഭാര്യ വീട്ടിൽ പോയാലും अगर भले ही तुम्हारा पति या पत्नी जो अविश्वासी है वो तुमको छोड़कर चला गया तो भी നിന്റെ സമാധാനം നഷ്ടപ്പെടണം. तुम्हारा शांति खोना है करके लिखा है क्या? പ്രൈസ് ദി ലോർഡ്. तुम्हारे जीवन में तभी भी शांति है. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. आमेन. അത് ദൈവത്തിന് മഹത്വം. और अगर ऐसा शांति में विश्वासी जी रहा है तो ऐसा शांति में वो परमेश्वर का महिमा कर रहा है. നമ്മൾ ദുഃഖിച്ചും हम लोग लेकिन दुखी होकर ഒരു സന്തോഷവും ഇല്ല. कोई भी आनंद नहीं है. വചനം കേൾക്കുമ്പോൾ ഉറങ്ങി പോവുക. वचन सुनते समय में नींद आता है. ദൈവത്തിന് മഹത്വമാണോ? ऐसा करते समय में परमेश्वर को महिमा मिल रहा है क्या? നമ്മളെപ്പോഴും हम लोग हमेशा നമ്മുടെ ശരീരം കൊണ്ട് हमारे शरीर में भी നമ്മുടെ ആത്മാവ് കൊണ്ട് हमारा आत्मा से, കാരണം നമ്മൾ അതിമഹത്തായ ഒരു കരാർ ഏർപ്പെട്ടിരിക്കുന്നു. क्योंकि हमारा आत्मा और शरीर इसके साथ मिलकर हम लोग ऐसा प्रभु का सेवा कर रहे हैं जो हमसे एक शांति और मेल का करार बांधा है. നമ്മളെ വിലയ്ക്കുവാൻ उन्होंने हमें मूल दाम देकर खरीदा है. നാം ഇനി നമുക്കുള്ളവരല്ല. अभी हम हमारे लिए हमारा नहीं है. ഒരു വാക്യം കൂടെ വായിക്കാം. एक वाक्य और റോമലേഖനം 14 का 7 में, रोमन्स 14:7. ഈ അനുഗ്രഹ ഉടമ്പടിയിലേക്ക് നമ്മൾ വന്നു കഴിഞ്ഞാൽ एक बार ये आशीषित वाचा में बंधित हो जाने के बाद വായിക്കാം. पढ़ना. क्योंकि हमने से न तो कोई अपने लिए जीता है और न कोई अपने लिए मरता है. यदि हम जीवित हैं तो प्रभु के लिए जीवित है और यदि मरते हैं तो प्रभु के लिए मरते हैं. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. നമ്മൾ മരിച്ചാൽ പോലും കർത്താവിന് വേണ്ടി. मतलब अगर वो विश्वासी जो सच्चा करार में बंधन में आने के बाद उसका मृत्यु भी किसके लिए है? अपना प्रभु के लिए, जिसके लिए उसने अपना जान दे दिया. അതാണ് നമ്മളെ മരണം. ക്രിസ്തുവിൽ മരിക്കുന്നവർ. इसके लिए वचन कहता है आज से जो मसीह में मरते हैं वो धन्य है. ആ അനുഗ്രഹം ആർക്കാണുള്ളത്? वो धन्य बात किसके लिए है? നമ്മൾ ക്രിസ്തുവിൽ മരിച്ചാൽ ദൈവത്തിന് മഹത്വം. प्रियो, अगर हम मसीह में रहने के बाद मसीह में हम मरेंगे तो तुरंत पिता को महिमा मिलेगा. എത്ര ഇതാണ് ഭക്തന്മാരുടെ മരണം യഹോവയ്ക്ക് വലിയ. इसके लिए हम भजन संगीता में पढ़ते हैं यहोवा भक्तों का मृत्यु परमेश्वर के लिए बहुत ही मूल्यवान है. നമ്മൾ കർത്താവ് പ്രാർത്ഥിക്കാൻ പഠിപ്പിച്ചപ്പോൾ हमारे प्रभु ने जब प्रार्थना करने सिखाया അവൻ പിതാവിനോട് പറയുകയാണ് നിങ്ങൾ ഇങ്ങനെ പറയണം. और उन्होंने यीशु ने चेलों को कहा कि तुम लोग प्रार्थना करते समय में इस रीति तुम लोग बोलना. നമ്മളെ അങ്ങനെ ഒരു പ്രാർത്ഥന ചൊല്ലുന്നില്ലെങ്കിൽ പോലും भले ही हम लोग शारीरिक रीति से वो सेम प्रार्थना का बोली भले ही हम ना बोलता हो, ആ പ്രാർത്ഥനയുടെ കണ്ടന്റ് ഇതാണ്. लेकिन वो प्रार्थना का जो उसके में जो बचा और उसका जो रस है वो इस मूल में है. സ്വർഗീയ പിതാവേ, हे स्वर्गीय पिता, ഞാൻ മൂലം मेरे द्वारा നിന്റെ നാമം ദൂഷിക്കരുത്. तेरा नाम कभी भी अपमानित नहीं हो. അതിന്റെ അർത്ഥം എന്താ? उसका मतलब क्या है? ദൈവത്തിന് മഹത്വം വന്നുകൊണ്ടിരിക്കണം. मतलब हर बात में प्रभु की उपस्थिति में प्रभु को महिमा मिलते रहे, ऐसा काम होना चाहिए. രാജ്യവും ശക്തിയും മഹത്വവും എന്നേക്ക് നിനക്കുള്ളത്. क्योंकि राज्य और अधिकार और सामर्थ और महिमा युगानुयुग तुम्हारा ही होता रहे. मत्ती 6:13 में. നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ സമാധാനത്തെ കുറിച്ചാണ് ചെയ്യുന്നത്. अभी इतना देर तक हम लोग परमेश्वर का शांति के विषय में हम लोग मनन कर रहे थे. ദൈവം എത്ര സമാധാന പ്രിയനാണ്. हमारा प्रभु परमेश्वर शांति देने के लिए, शांति में बनाए रखने के लिए वो आग्रह रखने वाला परमेश्वर है. ദൈവത്തിന്റെ മക്കളും അങ്ങനല്ലേ? और परमेश्वर का संतान लोग भी ऐसे ही होना चाहिए. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. आमेन. നമ്മളെ കർത്താവ് മഹത്വത്തിലേക്ക് എടുക്കാൻ പോവുകയാണ്. हमें बहुत जल्दी प्रभु हमें महिमा में उठाएगा.
പക്ഷെങ്കിൽ അവിടെ ചെല്ലുമ്പോഴുള്ള മഹത്വം, परंतु वहां पर पहुंचने के बाद जो महिमा है, നമ്മുടെ സന്തോഷം എല്ലാം പോയി. हमारा आनंद पूरा चले जाएगा. കണ്ണീര് ഒലിപ്പിച്ച് നിൽക്കേണ്ട സ്ഥിതി ചിലർക്ക് വരും. कुछ लोगों को ऐसा होगा कि उन लोगों ने यहाँ पर अच्छा मसीह जीवन जिंदगी जिया करके बोलकर न्याय के दिन में आएगा, उन लोग ने जो भी कमाया वो सब जल जाएगा, सिर्फ रोते रोते आंसू वहां पर दिखाई देगा. എല്ലാ ആഴ്ചയിലും കർത്തൃമേശ എടുത്തിട്ട് वो लोग हर संडे आकर प्रभु में लेते हैं, ആ ഉടമ്പടിയെ ആത്മാർത്ഥതയോട് ഓർത്തില്ല. परंतु जो वाचा उन लोग ने प्रभु के साथ बांधा था आत्मा और सच्चाई से, शुद्ध मन से, वो करार को उन लोग ने याद नहीं किया, അവന്റെ കഷ്ടതയെ അവർ ഓർത്തില്ല, प्रभु का कष्टों को याद नहीं किया, യാതൊരു സ്നേഹവും ഇല്ലായിരുന്നു കർത്താവ്. और भाइयों के बीच में प्रभु के संगति के विषय में कुछ भी प्रेम नहीं, प्रभु के साथ भी प्रेम नहीं, ഈ ഭൂമിയിലെ അനുഗ്രഹത്തിന് വേണ്ടി നടന്നു. और वो लोग संसार का आशीष को कमाने के लिए प्रभु को छोड़कर चले गए. അവൻ പറഞ്ഞു, എന്നെ ദൈവം അനുഗ്രഹിച്ചു അനുഗ്രഹിച്ചു. और वो प्रतिदिन क्या लोगों को बोलने लगा, मंडली में आके क्या गवाही देता है, बड़ा घर मिला, कार मिला, प्रभु मुझे आशीष कर रहा है, प्रभु मुझे आशीष कर रहा है. പക്ഷേ ക്രിസ്തുവിനുള്ള അനുഗ്രഹം അപ്പോഴും മനസ്സിലായി. लेकिन तभी भी मसीह में जो मसीह स्वयं मेरा आशीष है, वो बात का खुशी कभी भी अनुभव नहीं किया. നാം അവന്റെ മുഖം സൗന്ദര്യത്തോടെ കാണണമെന്ന രീതിയിൽ അവിടെ ചെല്ലണം. परमेश्वर में हम लोग जब स्वर्ग में जाते समय में हमारा लक्ष्य क्या होना चाहिए, मैं प्रभु का चेहरा, जो सुंदर चेहरा है, वो सुंदर चेहरे को देखने में जा रहा हूँ. ഒരു ഡിമ്മായിട്ട് കാണുന്നെങ്കിൽ നമ്മുടെ ശരീരം അങ്ങനെ ആയിരിക്കും. परंतु मैं अगर प्रभु का चेहरे को देखने जा रहा हूँ, लेकिन चेहरे को प्रभु का सुंदरता मुझे दिख रहा नहीं है, प्रभु को मैं धुंधला धुंधला देख रहा हूँ. अगर मैं प्रभु को धुंधला धुंधला देख रहा, मतलब क्या, मैं प्रभु को दूर से देख रहा हूँ, तो मेरा महिमा भी कैसा रहेगा, धुंधला धुंधला रहेगा. ചിലർ അടുത്ത് കാണും, लेकिन कुछ लोग प्रभु को निकट देखेंगे, आमने सामने, चेहरे में चेहरा मिलाकर അവർ देखेंगे, ക്രിസ്തുവിനെ പോലെ ഇരിക്കും. और वो लोग मसीह के समान शोभादायक रहेगा. ചിലർ കുറെ ദൂരെ നിന്ന് കാണും. कुछ लोग प्रभु को दूर से देखेंगे. നമുക്ക് എങ്ങനെ കാണണം? हमको प्रभु को कैसा देखना चाहिए? आमेन. അവനെ കാണുന്നത് പോലെ നമ്മൾ जैसा वो है वैसा हम बदल जाएंगे. Praise the Lord. आमेन. ആ എത്ര വലിയ അനുഗ്രഹമാണ്. वो कितना बड़ा आशीषित बात है ना प्रियो. നമുക്കെല്ലാവരും നമ്മൾ അങ്ങനെ ആകാൻ പോകും. इसलिए आओ हम लोग सब लोग मसीह के समान बनने वाले प्रियो. ആമേൻ. आमेन. प्रभु का सहायता हो.